ट्रोलिंग हा एक माझ्या दृष्टीने आजार आहे. विवेकानंदांनी रामकृष्णांना विचारलं होतं की भक्ती कशी असली पाहिजे. तर त्यावर ते म्हणाले होते की एखादा माणूस ज्या वेळेला पाण्यात बुडत असतो तेव्हा जगण्याच्या उमेदीने तो जे काही प्रयत्न करतो ती उत्कटता म्हणजे भक्ती. तुमच्या मातीत तुम्ही ते पाणीच ओतलं नाही तर तुमची माती एक पॉइंटला कोरडी पडणार. मग पुढची पीक आणि पुढचं रोप कसं उगवणार. आज थोडं बोलूया, आज थोडं ऐकूया आणि मग मनमोकळं जगूया. अहो हेच तर ब्रीद वाक्य आहे आपल्या हीलिंग सर्कलचं. हाय, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं द हीलिंग सर्कल विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. फ्रेंड्स, आई असो की मैत्रीण, पत्नी असो किंवा बहीण, बाहेरच्या जगामध्ये वावरत असताना आंतरिक शांतता कुठेतरी हरवून जाते. आणि ही आंतरिक शांतता आपल्याला केव्हा गवसते माहिती आहे? जेव्हा आपण आपल्या मुळांशी जोडलेले असतो. अध्यात्म, पूजा, अर्चना, कुळाचार या सगळ्या गोष्टी प्रत्येक घरामध्ये चालत आलेल्या आहेत. पण त्यांचा खरा अर्थ आपल्याला माहिती आहे का? नाही ना. आज त्याच विषयावरती आपण गप्पा मारणार आहोत. पण त्या गप्पा मारण्यासाठी माझी खूप जवळची मैत्रीण इथे आली आहे आणि तुमची लाडकी मैत्रीणसुद्धा. ओळखा कोण आहे? एनी गेसेस? सो लेट्स वेलकम समिधा गुरु. नमस्कार. हाय, कशी आहेस? मी मस्त, मजेत. पायराईटमुळे आपली ओळख झाली. म्हणजे आपण ओळखतोय खूप वर्षांपासून. बरोबर. पण एक 4-5 वर्षापूर्वी तुझा मला कॉल आला होता. बरोबर. की वनश्री सतत पायराईट येत आहेत तर काय अर्थ आहे म्हणून तू भेटायला आलीस मला. आणि मला थँक्स म्हणायचं 1-2 गोष्टींसाठी अजून. की जेव्हा फ्रेंड्स मी एका फेजमध्ये होते, आय वॉज ऑन बेड रिडन होते, तेव्हा समिधाने मला टॅरो शिकव असा नन्नाचा पाढा लावला होता आणि तिच्यामुळे आज मी टॅरो शिकवायला लागलेली आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. अरे, सो कमिंग बॅक टू पायराईट, तू आलीस, तू भेटलीस आणि तू पायराईट स्टोन घेऊन गेलीस. हो. त्याआधी तुला पायराईट बद्दल माहिती होती का? आणि पायराईट आल्यावर तुझ्या लाईफमध्ये काय जादू घडली हे ऐकायला आवडेल मला. सगळ्यात पहिले तुझ्या सगळ्या दर्शकांना माझा नमस्कार. आणि मला खूप छान वाटतंय की तू आज मला काय म्हणूया सामान्य गृहिणी, एक ॲक्ट्रेस, तुझी मैत्रीण हे सगळं म्हणून बोलावलंयस. आणि मुळात इथे माझ्याविषयी न बोलता आपण वेगळ्या वेगळ्या विषयांवर गप्पा मारणार आहोत याचा मला जास्त आनंद आहे. कारण ह्या सहसा गप्पा फार होत नाहीत कुठे आणि त्यानिमित्तानं आज मला याविषयी बोलता येणार आहे. मी त्यातली जाणकार नाही, त्यामुळे चुका होऊ शकतील. हे मी माझ्या कसोटीवर लावलेले काही हे आहेत, त्या गोष्टी आहेत, त्या तुमच्यासमोर मी शेअर करणार आहे किंवा तुला सांगणार आहे. तर त्यासाठी आधी सगळ्यात पहिले माफी मागून घेते जर काही चुकलं मागलं तर माफ करा. आता विषय आहे पायराईटचा. तर मला नेमकं आठवत नाही की कधी पायराईट माझ्या आयुष्यात आला, पण क्रिस्टल्स याविषयी एक आकर्षण मला होतं, पण माहिती नव्हतं काहीच. मी कुठेतरी कोणाच्या तरी हातात कदाचित बघितलंही असेन किंवा नसेन, तेही मला आत्ता वियर्डली आठवत नाही आहे. पण अचानक मला लक्षात आलं की मोबाईल उघडला किंवा कुठे आपण गेलो तर त्याविषयी चर्चा होणं, तर पायराईट हा विषय खूप सतत यायला लागला. आणि मला असं लक्षात आलं हा काय शब्द आहे, व्हॉट इट मीन्स, आणि हे मला का खुणावतं आहे. आपल्याला एखादी गोष्ट अशी खुणावते आणि मी काही मॅनिफेस्ट केलं नव्हतं, मी त्याविषयी काही खूप विचार केला नव्हता, पण सडनली इट केम इन टू माय लाईफ. आणि मग मी त्याच्यानंतर त्याच्याविषयी वाचलं. मग वाचल्यानंतर लक्षात आलं की अरे ह्याचं जे काम आहे ते आपल्या मूलाधार चक्राशी निगडीत आहे. आणि मूलाधार चक्र तुम्हाला नेम, फेम, सक्सेस, पैसा हे सगळं देतं. पण मग हा क्रिस्टल आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपल्याला हे सगळं मिळणार आहे का? ओके, मग आपण तसं करूया. एक हा बेसिक थॉट होता. पण मग हे सगळं कुठे मिळेल? तर मला अचानक लक्षात आलं की हे तू ह्या विषयावरती अभ्यास केला आहे, तू ही मोडॅलिटी शिकलेली आहेस, म्हणून त्यावेळेला मी तुझ्याकडे आले होते. आणि जसं तू म्हणलंस की काय फायदा झाला, तर डेफिनेटली मला दर्शकांना सांगायला आवडेल की मी जेव्हा पायराईट माझ्या घरी आणला, जो तू वनश्री मला दिला होता, तर तो आणताना त्यामागे पहिले तर एक विश्वास होता. सो कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा करता, मग कुठलंही अगदी आज मी तुम्हाला एखादा रोग बरा करण्यासाठी साधं पाणी दिलं आणि सांगितलं की हे अमृत आहे, तर तो त्याच्या मागचा असलेला विश्वास असतो की ते तुम्ही अमृत म्हणून पिता आणि तुम्हाला ते बरं वाटायला लागतं. सो हा एक कुठेतरी ट्रस्टचा पण भाग आहे आणि त्या गोष्टीवरती, त्या मोडॅलिटीजवरती असलेला आपला विश्वास आहे, जो माझा होता आणि आहे. आणि त्यामुळे पायराईट घरात आल्यानंतर असं लक्षात आलं की हा क्रिस्टल काम करतोच आहे,
पण ह्या क्रिस्टलने काय काम केलं आहे तर माझ्या मूलाधार चक्रावर काम केलं आहे. मला नेम फेम सक्सेस पैसा हवा आहे, तर त्यासाठी मी काय केलं पाहिजे, त्यासाठी मी देगाहरा हरी पलंगावरी असं नाही होणार. त्याच्यामुळे मी पलंगावर बसून राहिले आणि आजूबाजूला पायराईट ठेवले तर मला पैसे येणार आहेत का, तर नाही. पण हे क्रिस्टल्स नेमकं काय करतात जे मला सगळ्यांनाच सांगावंसं वाटतं, तर ते तुमची मेंटॅलिटी तशी तयार करतात की जेणेकरून ती एनर्जी तुमच्यामध्ये डेव्हलप होईल. तो क्रिस्टल तुमच्या त्या चक्रावरती काम करतो. मग त्या दृष्टीने काय प्रयत्न केले पाहिजे, काम कुठे शोधलं पाहिजे, काय पद्धतीचं काम केलं पाहिजे, किती काम केलं पाहिजे आणि मग त्यातनं मिळणारा पैसा. सो मला असं वाटतं इट इज हँड इन हँड. त्याच्यामुळे आपण म्हणतो की कर्म करणं गरजेचंच आहे आणि ह्या गोष्टी त्याला पूरक आहेत. पण डेफिनेटली तुमचा विश्वास असेल तर त्यांनी पॉझिटिव्ह इफेक्ट, तुमची एनर्जी नक्कीच पॉझिटिव्ह होते हे मला वाटतं. आणि मला खूप फायदा झाला, डेफिनेटली फायदा झाला. मला आठवतंय समिधा, जेव्हा मी तुझ्याकडे आले होते तेव्हा तू एका फेजमधनं जात होती. तुला हेल्थ इश्यूज होते. आय थिंक तेव्हा एक सर्जरी सुद्धा झाली होती. आणि त्यावेळेस मला आठवतंय की तू शो करत होतीस, एक डेली शो. आणि तुझ्या सर्जरी नंतर तू म्हणजे उषा ऍडजस्ट करून गाडीमध्ये तू आणि नायगावला कुठेतरी शो होतं. आणि त्याचबरोबर दुसरा शो पण सुरू होता काहीतरी. 2 शो करत होते मी आणि माझी पॅलेनोइडल सिस्टची सर्जरी झाली होती. फ्रेंड्स. आणि मला इथे हा मुद्दा मांडावासा वाटतो कारण ॲक्ट्रेस किंवा ॲक्टर असतो, आम्ही छान तयार होऊन बसतो, मेकअप रूममध्ये असतो, छान आमचं सगळं चांगलं असतं, पण त्यामागे आमचं पेनसुद्धा असतं कारण आम्ही सुद्धा शेवटी माणूस आहोत, आम्हाला सुद्धा त्रास होतो. जसं समिधाला भेटले तेव्हा तिची सर्जरी झाली होती नुकतीच, माझ्या सर्जरीज झाल्यात. तर लोक जे काही जज करतात आपल्याला किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ट्रोल करतात. सो त्याविषयी समिधा तुझं काय मत आहे मला जाणून घ्यायला आवडेल. खरं तर सांगू का वनश्री, ट्रोलिंग हा एक माझ्या दृष्टीने आजार आहे. ट्रोलिंग हे त्या आजाराचं नाव आहे. त्याची काय लक्षणं आहेत तर एखाद्या गोष्टीवर पटकन रिॲक्ट करणं, एखाद्याविषयी सतत वाईटच विचार मनात येणं, कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला काहीही चांगलं न दिसणं किंवा आपलं मत कुणाला हवं असेल अथवा नसेल ते मांडणं, ही या रोगाची लक्षणं आहेत. आणि ट्रोलिंग हा एक रोग आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला ह्या जे लोक ट्रोल करतात त्यांच्याविषयी खूप सहानुभूती आहेत कारण ती आजारी आहेत. आपल्याला आपल्या घरातल्या आजारी माणसांविषयी खूप सहानुभूती असते आणि आपण त्यांना वाईट नाही वागवत, आपण त्यांना अंजारतो, गोंजारतो, आपण त्यांना बाबापुता करतो. तसं मला ह्या ट्रोलर्सविषयी वाटतं की आजारी आहेत ते, त्यांनी लवकर बरं व्हावं ही माझी अपेक्षा आहे. मग त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे तर त्यासाठी कुठेतरी त्यांनी कशात तरी चांगुलपणा शोधायला पाहिजे. आणि ट्रोलिंग तेव्हाच बंद होऊ शकेल कारण की हे सगळे जे अस्त्रशस्त्र आपल्याला हातात मिळालेत ते फ्री आहेत. मोबाईलवरती तुमचं मत मांडण्यासाठी तुम्हाला पैसे लागत नाही. त्याच्यामुळे कुणाबद्दल तरी काहीतरी व्यक्त होण्यासाठी त्यामागे काही विचार करण्याची गरजच नाही किंवा काही पैसे खर्च करण्याची गरज नाही. मग ते जास्त सोपं होतं ना. मग त्यामुळे हे आजारपण वाढत जातं आणि आपण सतत त्या आजारपणाच्या आहारी जात जातो आणि ट्रोल करत राहतो कारण त्यातनं नुकसान आपल्याला काहीच होत नाही. पण कुठेतरी मला असं वाटतं की ह्या आजारी माणसांनी हा विचार करायला पाहिजे की आज माणूस म्हणून तुम्ही त्यातनं जाता आहात, त्या बोलण्यातनं, त्या निगेटिव्ह विचारांमधनं, तर कुठेतरी तुमच्यावर त्याचा परिणाम निश्चित होणार. आज ऑडियन्स म्हणून तुमची मुलं, तुमचे आईवडील तुमच्या घरात आहेत, त्यांच्यावर त्यांचा परिणाम निश्चित होणार. आणि मला असं वाटतं की शेवटी आपण नेहमीच सगळीकडे वाचलं आहे किंवा बोलतो की कर्म येतच ना फिरून. सो तुमच्या आयुष्यात इतकी सुंदर तुम्हाला वाणीसारखी गोष्ट मिळाली आहे आणि त्या वाणीतून, त्या लिखाणातून तुम्ही वाईट काहीतरी सतत प्रोड्यूस करत असाल, वाईट काहीतरी सतत जगाला देत असाल, तर मला असं वाटतं त्यातनं तुम्हाला मिळणारी फळं वाईटच असतील. ॲब्सोल्युटली. त्यांनी माझ्यावर दुष्परिणाम होणार नाही कारण कुठेतरी माझी एक आध्यात्मिक बैठक असेल किंवा माझ्या आजूबाजूची पॉझिटिव्हिटी असेल, त्यांनी माझा ऑरा क्लीन आहे, माझ्या भोवती कवच आहे, तुझं आजारपण मला लागणार नाही. त्यामुळे मित्रा, मैत्रिणी, तू लवकर बरा हो, तू लवकर बरी हो, असं मला ह्या सगळ्या ट्रोलर्सना सांगावंसं वाटतं. सो मला त्यांच्याविषयी वाईट नाही वाटत, मला सहानुभूती वाटते. आणि खरं आहे तुझं समिधा, कारण बहुतांश बायकाच ट्रोल करतात बायकांना. ते करायला नाही पाहिजे. तर थोडंसं भान असू द्या असं मी या प्लॅटफॉर्मवरनं सांगेन. तुम्ही तुमची मतं मांडा, पण
भाषा काय वापरताय, कुठच्या लहजामध्ये तुम्ही लिहिताय ह्याचं थोडंसं भान ठेवलं तर आम्ही सुद्धा पॉझिटिव्हली घेऊ. अगदी. सो समिधा, मी जेव्हा जेव्हा तुझ्याकडे येते, तुझ्याकडे काहीतरी पूजा असते किंवा कुळाचार आणि स्वामींच्या पादुका, हो. हे 2 वर्षापूर्वी आपल्याकडे आलटून पालटून म्हणजे त्याच दिवशी आल्या होत्या आणि त्यानंतर तुझ्या इकडे यायला लागल्या. त्यामुळे बरेचदा असं झालं की स्वामी पादुका आमच्याकडे ऑगस्टच्या सुमारास येतात, तेव्हा सकाळी माझ्याकडे मग दुपारी हिच्याकडे किंवा सकाळी हिच्याकडे मग दुपारी, त्यामुळे आमचं ते चालूच असतं. सो समिधा, तू कधीपासून स्वामी भक्तीमध्ये आहेस, त्यांचे अनुभव काय, आणि पूजा अर्चा कुळाचार ह्यांच्याबद्दल जास्त लोकांना माहिती नाही. हो. सो तुझ्या दृष्टीने तू हे सगळं कधीपासून फॉलो करतेस आणि हे का महत्वाचं आहे? कारण एक बाई जेव्हा घरामध्ये या सगळ्या गोष्टी करते तेव्हा तिच्या मुलीला किंवा मुलाला त्या गोष्टी कळतात आणि दिसतात न कळतपणे. बरोबर. मग एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हा जो ठेवा आहे, हा जो वारसा आहे, बरोबर. हे पण ट्रान्सफर होणं किती महत्वाचं आहे. जसं आता आपण ट्रोलिंगविषयी बोललो की आपण जे बोलतो, आपण जे वागतो ते पाहणारा आपल्या घरातच एक वर्ग आहे, आपल्या घरातच एक ऑडियन्स आहे. मग ती तुमची मुलं असू शकतात, तुमचे आईवडील असू शकतात, भाऊ बहीण असू शकतात किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असू शकतात, आणि त्यानुसार तुमचं समाजात स्थान निर्माण होतं किंवा तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण होतं. समाज एक आपण बाजूला ठेवूया की मला नाही कुठे स्थानबिन निर्माण करायचं, पण स्वतःसाठीचं एक अस्तित्व तुमचं तयार होत असतं. त्यामुळे मला असं वाटतं की वाईट वागण्याने, वाईट बोलण्याने होणारे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहेत ना. मग त्याच्याच ऑपोजिट चांगलं वागण्याचे पण परिणाम आपल्याला माहिती आहेतच. मग आपल्या हातात काय आहे तर त्यातला चांगुलपणा घेणं आणि त्या दृष्टिकोनातून वागणं. आता मी भक्ती करते किंवा मी ठराविक एखाद्या गोष्टीवर माझा विश्वास आहे तर हा व्यक्तिपरत्वे असतो. म्हणजे मला अगदीच आत्ता एक छोटीशी गोष्ट आठवली, कुठेतरी वाचली होती की विवेकानंदांनी रामकृष्णांना विचारलं होतं की भक्ती कशी असली पाहिजे. तर त्यावर ते म्हणाले होते की एखादा माणूस ज्या वेळेला पाण्यात बुडत असतो तेव्हा जगण्याच्या उमेदीने तो जे काही प्रयत्न करतो ती उत्कटता म्हणजे भक्ती. मग आता ती उत्कटता तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये येऊ शकते. आज मला चांगलं बोलायचं आहे, मग ते उत्कटतेने मी चांगलं बोलते आहे, कुणाविषयी तरी चांगलं शोधते आहे, तर ती माझी भक्तीच आहे. किंवा मी जिम करते, मी व्यायाम करते, मी माझ्या दिसण्यावर काम करते, मी माझ्या कामावर प्रेम करते आहे, ती जी उत्कटता माझ्या ह्या वागण्यामध्ये आहे ती एक प्रकारे भक्तीच आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला कुठेतरी काहीतरी वेगळं करायची गरज नाही. मग आज मी हे बोलण्यामागचा उद्देश असा, कारण आपल्याकडे खूप भक्ती करणं किंवा एखाद्या देवाला त्याच्याबद्दल त्याचे कुळकुळाचार करणं किंवा त्याची पूजा अर्चा करणं हे खूप अवडंबर किंवा कर्मकांडांमध्ये मोजलं जातं. पण तुम्ही सामान्य व्यक्ती राहून, एक गृहिणी राहून, तुमचं काम करून, घर सांभाळून किंवा तुम्ही इतरही काही गोष्टी आयुष्यात करत असाल तर ते करूनसुद्धा भक्ती केल्या जाऊच शकते. कारण भक्ती म्हणजे 2 हात जोडणं आणि नतमस्तक होणं हे नव्हेच. तर तुम्हाला ते आतून वाटणं, तुम्हाला ती उत्कटता आतून एखाद्या गोष्टीविषयी वाटणं ही भक्तीच आहे. मग ती तुम्हाला कुठल्याही गोष्टीविषयी वाटू शकते. तर त्या गोष्टीसाठी माझ्यासमोर स्वरूप आहे स्वामींचं किंवा इतर कुठल्या देवाचं कोणासमोर असू शकेल. ती एक परमेश्वर नावाची संकल्पना आहे जी मला मान्य आहे. ती कोणाला मान्य असेल, कुणाला नसेल, पण कदाचित मानसिकदृष्ट्या मी तेवढी स्ट्रॉंग नसावी. मला कुठली तरी माझी भक्ती उत्कटतेने पोहोचण्यासाठी मला एक स्वरूप लागतं आणि ते माझ्यासाठी स्वामी आहेत. मग त्या दरम्यान जेव्हा मी त्यांच्यासमोर नतमस्तक होते त्यावेळेला माझ्या आतमध्ये होणारे बदल हे मला कळतात आणि ते फार सुंदर असतात. मग मी ते का अनुभवू नये, मग मी त्याच्यासाठी का आणखी उत्कट प्रयत्न करू नये असं मला वाटतं आणि मग मी ते करत राहते. आणि ते करत असताना निश्चितच घरामध्ये येणाऱ्या लहरी, घरामध्ये येणारे वाईब्स आपण ज्याला म्हणतो ते फार चांगले असतात. कारण जसं आपण म्हणतो की शुचिर्भूत होणं ही एक सवय आहे ना. बरोबर. रोज आंघोळ करणं ही एक सवय आहे आणि ती चांगली आहे. तू बिना आंघोळीचं आणि किती दिवस राहणार. तसं एक मनाची स्वच्छता, मग ती तुम्ही कशीही करा, ती खूप गरजेची आहे. मग ती करण्यासाठी हा प्रत्येकाने अवलंबलेला मार्ग आहे जो मी माझ्या घरामध्ये हा अवलंबला आहे की मी पूजा अर्चा करते. मला छान वाटतं माझ्यासमोर असलेले जे आपण म्हणतो की मला एक कुणीतरी आयकॉन लागतं, मला एक कुणीतरी आयडल लागतं, तर ठीक आहे, मग मी त्यांना बघून मी माझी भक्ती करते, त्यांना बघून मी माझी पॉझिटिव्हिटी निर्माण करते.
तर मला असं वाटतं की हे प्रत्येकाने करायला काही हरकत नाही आहे. तुम्ही कोणासमोर तरी बसून केलं पाहिजे अशातला भाग नाही, पण त्यांनी घरातल्या लहरी बदलतात, पॉझिटिव्हिटी येते, घरातल्या माणसांच्या तब्येतीवर त्याचा चांगला परिणाम होतो. त्यामुळे आपण जे म्हणतो की तुम्ही जे पेराल ते उगवणार आहे, बरोबर. मग चांगलं पेरूया. आणि कुळाचार मी बघते, तू नेहमी फोटोज टाकते, वसुबारस असू दे किंवा छोट्या छोट्या पूजा मलाही माहीत नसतात, पण मला कौतुक वाटतं यासाठी की ॲक्ट्रेस असून सुद्धा आई असून बायको या सगळ्या भूमिका करत असताना तो पार्ट मात्र तू जपून ठेवलायस. कारण सांगते तुला, कारण माझा ओव्हरऑलच आपलं जे काय म्हणूया आपण स्ट्रक्चर जे आहे माझा त्याच्यावर विश्वास आहे. प्रत्येकाचा असेलच असं नाही, व्यक्तिपरत्वे ह्याच्यामध्ये बदल होऊच शकतो, पण माझा आपल्या हिंदू संस्कृतीवर किंवा एखाद्या धर्माविषयी बोलण्यापेक्षा ओव्हरऑलच आपण जे वागतोय किंवा आपण ज्या गोष्टीत राहतोय, आपण ज्या समाजात राहतोय त्या स्ट्रक्चरवर माझा विश्वास आहे. ओके. मग त्या स्ट्रक्चरमध्ये मी, माझं कुटुंब, माझं घर, माझ्या आजूबाजूची लोकं हे सगळे येतात. मग त्यावेळेला माझ्या घराण्यामध्ये चालत आलेल्या ज्या परंपरा किंवा चालीरीती किंवा काही पूजा अर्चा असतील त्या जपणं किंवा त्याच्यासाठी काहीतरी करणं ह्याला कुलधर्म म्हणतो आपण. आणि मग त्याच्यासाठी जे काही पूजा अर्चा केल्या जातात, त्याच्यासाठी जे काही आचार केले जातात त्याला आपण कुळाचार म्हणतो. मग त्या व्यक्तिपरत्वे तुमचे कुळाचार, त्या गावात परत्वे, त्या धर्मापरत्वे तुमचे कुळाचार किंवा तुमच्या चालीरीती बदलत जातात आणि त्या पाळायच्या की नाही हे सर्वस्वी त्या कुटुंबावर किंवा त्या गृहिणीवर डिपेंड असतं. न पाळणारे लोक आहेत आणि त्यांनी काही फार वाईट झालं आहे का, तर नाही. पण जर त्या पाळल्या तर त्यांनी काही वाईट झालं आहे का, तर नाही. सो मला असं वाटतं की दोन्हीही विन विन सिच्युएशन आहे. मग त्या पाळून मला आनंद मिळतोय, त्या गोष्टी करून, ते कुळकुळाचार करून मला आनंद मिळतोय. कारण कुठेतरी मला असं वाटतं, जसं मी म्हटलं की माझा स्ट्रक्चरवर विश्वास आहे, तर ते स्ट्रक्चर, ती परिस्थिती माझ्या मुलीने फॉलो करावी असं मला कुठेतरी वाटतं आणि तिने ते बघावं असं मला कुठेतरी वाटतं. कालांतराने हे सगळं आजीपासून चालत आलेले कुळाचार आता आठवत पण नाही काही, कारण आपण म्हणतो तसं काही काही कमी होत गेले. काही माझ्या आईने कमी केले असतील, काही माझ्याकडनं कमी झाले असतील. मग आता तिच्यापर्यंत झिरपत जायला काहीतरी मी तिला देणं लागते, तर मग तिला सगळे सणवार निदान आपल्या संस्कृतीतले कळावे. आपल्या संस्कृतीत बैलपोळा असतो, आपल्या संस्कृतीत भुलाबाई असतात म्हणजे भोंडला ज्याला तुम्ही म्हणता, आपल्या संस्कृतीत कोजागिरी असते, आपल्या संस्कृतीत आषाढी एकादशी असते, आपल्या संस्कृतीत अखजी असते, आपल्या संस्कृतीत मंगळागौर असते, पाळणा आहे. हे सगळ्या गोष्टी कुठेतरी झिरपत गेल्या पाहिजे ना. नाही तर तुमच्या मातीत तुम्ही ते पाणीच ओतलं नाही तर तुमची माती एक पॉइंटला कोरडी पडणार. मग पुढची पीक आणि पुढचं रोप कसं उगवणार. तर कुठेतरी ह्याचं जे संस्कृतीचं पाणी आहे ते कुठेतरी त्या मातीत झिरपायला पाहिजे. मग ते काम घरातला पुरुषही करूच शकतो. असं नाही आहे की घरातली बाईच हे काम करते. आज तू बऱ्याच ठिकाणी बघत असशील तर बरेच ठिकाणी पुजारी आहेत, घरातलं मोठे मोठे देवळं हे पुरुषच सांभाळतात. त्याच्यामुळे ह्याच्यात काही बाई पुरुष आणि स्त्री पुरुष हा भेद नाही. हे तुम्ही व्यक्तिपरत्वे सांभाळायचं का नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि ते केलं तर निश्चितच त्याच्या पुढच्या पिढीला किंवा येणाऱ्या काही जनरेशन्सला फायदा होणार आहे, हे डेफिनेटली मला वाटतं. आणि मला असं वाटतं समिधा की पूर्वीच्या काळात या ज्या काही तू आता आपण मंगळागौर म्हणू किंवा हळदी कुंकू या प्रथा का रुजवल्या गेल्या होत्या, कारण बायका घराच्या बाहेर पडत नसेल त्या काळात. सो एक असं फंक्शन असेल किंवा एक असं समारंभ असेल जिथे बायका एकत्र येतील नटून थटून. याला सगळ्याला सायंटिफिक रिझन्स पण आहेत ग. म्हणजे घरामध्ये त्यावेळेला मी याआधीही एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते की त्यावेळेला बाई ही मल्टीटास्कर होती, पण घरात ती काही बाहेरचं काम करत नसे, ती नोकरी करणारा माणूस होता आणि बाई हे घरातलं काम करत असे, पण घरात ती मल्टीटास्कर होती. मग ते मल्टीटास्क करत असताना तिने तिचा विरंगुळा कुठे शोधायचा, तिने तिच्या मैत्रिणींना कधी भेटायचं, कारण ती मुभा तिला तेव्हा नसे. मग तिने काय करायचं, एखाद्या बाईला गाता येत असेल पण तिच्या आजूबाजूच्या वातावरणामुळे, घरातल्या एकंदरीत गोष्टीमुळे तिला जर ते गाता येत नसेल, तिला कविता करता येत नसेल, तिला जर तिचे विचार मांडता येत नसतील, तर मग ह्या सगळ्या मैत्रिणी जेव्हा भेटत असे, मंगळागौर असेल, जात्यावरची ओवी असेल, ती गाताना, ती बोलताना, ती गाणी म्हणताना, ती खेळताना जे शारीरिक हेजिटेशन आपण जे घरात तेव्हा पदर घेऊन राहणाऱ्या बायका होत्या, मग ते हेजिटेशन टाकून त्या वावरत असत.
बरोबर. मग ह्याच्यासाठी मला असं वाटतं हे खूप सायंटिफिक आहे, हे त्यांच्या सायकोलॉजीसाठी खूप गरजेचं होतं. आज ती गरज आपल्याला वाटत नाही, कारण आज आपण मुळातच मोकळे आहोत. बरोबर. आज आपण आपल्याला हवं तसं वागू शकतो. ही मी म्हणते तसं की पिढी दर पिढी झिरपत आलेली संस्कृती आज थोडीशी फॉरवर्ड झाली आहे, लिबरल झाली आहे आणि आपण आपल्या मनासारखं वागू शकतो, ही चांगली गोष्ट आहे. तेव्हा तसं नव्हतं. मग ते हे सायंटिफिक रिझन होतं की त्यांना सायकोलॉजिकली फिट राहण्यासाठी हे गरजेचं होतं, फिजिकली फिट राहण्यासाठी हे गरजेचं होतं. सो मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला पूजा अर्चा, संस्कृती ह्याचा देवाधर्माशीच संबंध आहे असं नाही, तर त्याचा स्व आनंदासाठी, त्याचा सायंटिफिक गोष्टींशी पण संबंध आहे. बरोबर. मग तुझी मुलगी दुर्वा, राईट? ती तिला आवडतं हे सगळं? खूप. हो, हौस आहे तिला सगळ्यांची, नटून बसते ती जेव्हा हो, पूजा हो. असते किंवा अगदी, कारण हे पुढच्या पिढीपर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे. सो समिधा, सेल्फ लव्ह म्हणतो आपण, किंवा मला हे केल्याने आनंद होतो, ते केल्याने आनंद होतो. सो तू तुझा आनंद कशामध्ये शोधते? प्रेक्षकांना एवढंच सांगेन की आनंद शोधायला लागू नये, तो आपल्यात असतोच. फक्त तो आपल्या आत एकदा, म्हणजे आपण म्हणतो ना की स्वतःकडे बघा एकदा, असं जरा खाली मान केली की तो दिसतो. तर मला असं वाटतं की सोपं आहे खरं आनंद शोधणं, आणि प्रत्येक वेळेला तुम्ही आनंदी राहिलंच पाहिजे असंही नाही, कारण शेवटी आपण मानव आहोत, आपण ह्युमन बिईंग आहोत, आपले स्वभाव आहेत, त्याच्यामुळे त्याच्यातले चढ उतार येणारच. कधीतरी तुम्हाला आनंदी वाटणार, कधीतरी चीड येणार, कधीतरी दुःख होणार, त्रास होणार, चिडचिड होणार. हे सगळं व्हायलाच पाहिजे, कारण ह्या कुठेतरी आपल्या इंद्रियांनी दिलेल्या, आपल्या चैतन्याने दिलेल्या आपल्याला भावना आहेत, त्या व्यक्त व्हायलाच पाहिजेत. पण आनंदी आपण तेव्हाच होतो जेव्हा ह्या कुठल्याही भावनेचा आपण अतिरेक होऊ देत नाही. मग ती कुठलीही भावना असो, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की ती निगेटिव्हिटीकडे जायला लागते. मग तो आनंदाचाही अतिरेक झाला तरीही तो निगेटिव्हिटीकडे जायला लागतो. मग सुखाचा, दुःखाचा, अहंकाराचा किंवा कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही भावनेचा अतिरेक होऊ देऊ नये. आणि कुठे थांबायचं ते कळलं की आपोआप आपल्याला आनंद शोधायला मदत होते. मी स्वतःच काही नेहमीच आनंदी असते अशातला भाग नाही, पण आपण भेटलो होतो त्या दरम्यान मी खूप एका वेगळ्या मनस्थितीत होते, आणि मला खूप आश्चर्य वाटलं होतं तेव्हा. खूप हळवी आणि खूप सेन्सिटिव्ह स्टेट होती, कारण त्यावेळेच्या त्या माझ्या भावना होत्या आणि त्या मी व्यक्त केल्या नसत्या तर कदाचित मी वेगळ्या याला गेले असते, डिप्रेशनमध्ये गेले असते, काही अजून चिडचिड झाली असती. पण तो हळवेपणा मी कुठेतरी बोलून दाखवणं, व्यक्त करणं गरजेचं होतं. आणि मी आनंद शोधला तो माझी एनर्जी शिफ्ट करण्यामध्ये. मग मला लक्षात आलं की आत्ता जी मी माझी एनर्जी घेऊन फिरतीये ती थोडी निगेटिव्ह साईडला आहे, किंवा नाही मला बरं वाटत आहे, किंवा कदाचित त्याच्यामुळे लोकांनाही बरं वाटत नाही आहे. मग आपण ह्यावर काय केलं पाहिजे, तर फार काही नाही, तुमची एनर्जी चॅनलाइज केली पाहिजे आणि तुमची एनर्जी थोडी शिफ्ट केली पाहिजे. मग ती शिफ्ट करण्यासाठी तुम्ही व्यक्तिपरत्वे शोधू शकता की तुम्ही कुठे शिफ्ट करायला हवी. तर मी माझी एनर्जी अध्यात्माकडे शिफ्ट केली. आता अध्यात्म म्हणजे मी काही माळ घेऊन बसले का, तर नाही. मी 2 तास मंदिरातच गेले का, तर नाही. मी खूप मेळेच अटेंड केले का, सत्संगच अटेंड केले का, तर नाही. त्यासाठी आपल्याकडे खूप अध्यात्माची व्याख्या खूप कठीण आहे. हो ना. पण अध्यात्म म्हटलं की सगळं सोडा. हो, मला विचारतातच काय मग आता अध्यात्म म्हणजे काय भगवे कपडे आणि रुद्राक्षाच्या माळा घालून ते टिळा लावून बसणार, म्हटलं का, पण जजमेंट्स का? ह्या सगळ्याच लोकांना मला सांगावंसं वाटतं, आपल्या मैत्रिणींना खास करून, की तुम्ही संसारात राहून पण अध्यात्म करू शकता. कारण अध्यात्मचा अगदी सिंपल अर्थ जे मी माझ्या गुरूंकडनं शिकले किंवा जे मी वाचलं त्यावरनं आधी आत्मा म्हणजे आधी आत्म्याचा विचार करणं, स्वतःचा विचार करणं नव्हे तर आत बघणं. तुम्ही एकदा आत बघायला लागलात की तुम्ही अध्यात्माशी जोडले जाता. मग ते अध्यात्म करताना माझं सिंपल म्हणणं आहे की माझं मन आहे ते काय थाऱ्यावर नसतं, ते कधीतरी रडतं, ते कधीतरी चिडतं, ते कधीतरी ओरडतं, कधीतरी असं वाटतं की हे करावं, कधीतरी असं वाटतं ते करावं. तर हे करावं आणि ते करावं वाटण्याची जी अवस्था असते ती कुठे थांबते हे जेव्हा तुम्हाला कळायला लागतं तेव्हा तुमची अध्यात्माची सुरुवात होते, की तुम्हाला ती थांबवता आली पाहिजे. तुमच्या मनाची काय म्हणूया चलबिचल, तुमच्या मनाचं असलेलं अस्थैर्य हे तुम्हाला जेव्हा थांबवता येऊ शकतं ते कठीण आहे. किंवा एखाद्याशी चांगलं वागणं हे पण माझ्यासाठी अध्यात्म आहे. माझ्या घरी कुणी रात्री 12 वाजता आलं आणि म्हणलं की मला भूक लागली आणि मला भाजीपोळी करून खायला घाल, आणि त्यासाठी मी रात्री 12 वाजता भाजीपोळी करून देणं हे माझ्यासाठी अध्यात्म आहे.
त्या दिवशी मी घरी पूजा केली नसेल तरीही चालेल. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला जज न करता तुम्ही त्यातनं तुमचा आनंद शोधला पाहिजे. कधीतरी मला एकटीलाच कुठेतरी फिरायला जाते मी आणि तिथे मी कुणाशी तरी म्हणजे स्वतःशी कनेक्ट होते, ते माझ्यासाठी अध्यात्म आहे. किंवा कधीतरी माझ्या फॅमिलीबरोबर मला बरं वाटतं, ते माझ्यासाठी अध्यात्म आहे. मग अगेन मी कुठल्या तरी वाचलेल्याच गोष्टी मी कदाचित सांगते किंवा कारण आपण ते शिकलेलो आहो, आपण वाचलेलं आहे, कुणीतरी आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितलं आहे की आपण भक्ती मार्गाला लागतो, अध्यात्माला लागतो. ह्याच्यात 3-4 असे त्यांनी काय म्हणतो त्याला स्टेजेस दिलेले आहेत की तुम्ही कीर्तन करा, तुम्ही स्मरण करा, तुम्ही वंदना करा, अर्चना करा, तुम्ही पदसेवा करा. तर आता हे सगळं करणं म्हणजे देवाचंच करणं नव्हे, तर तुम्ही कीर्तन करा म्हणजे चांगल्या लोकांची महती ऐका. तुम्ही देवाचंच वाचलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे असं नव्हे, तर तुम्ही चांगल्या लोकांची महती ऐका. तुम्ही पदसेवा करा म्हणजे तुम्ही देवाच्या चरणी लीन व्हा असं नव्हे, तर तुम्ही घरातल्या मोठ्या माणसांची सेवा करा. तुम्ही स्मरण करा म्हणजे नामस्मरण तर कराच, ते उत्तमच आहे, पण ते जमत नसेल तर निदान चांगल्या गोष्टींचं स्मरण करा. आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्या गोष्टी आठवा, त्यांनी तुमच्या मनाला आनंद मिळेल. अर्चना वंदना करणं म्हणजे आरत्या गाणं असं नव्हे, तर तुम्ही चांगल्या गोष्टी बोलणं, चांगली वाणी तुमच्या मुखातनं निघणं आणि कोणाला तरी चांगलं वाटणं, हेही आरत्या आणि अर्चना वंदना ह्याच्यासारखंच आहे. तर मला असं वाटतं की आपण त्यातनं कुठला अर्थ घेतो हे आहे. आणि मी माझ्यापुरता तो अर्थ असा लावला आहे की माझ्यासाठी अध्यात्म म्हणजे खूप कठीण नाही आहे, तर ते खूप सोपं आहे. आणि मला जेव्हा माझ्या मनाला बरं वाटतं, माझ्या मनाचा जेव्हा मी विचार करते, कुठेही अहंकार न ठेवता, कुठेही मोठेपणा न ठेवता, जेव्हा तुम्ही स्वतःकडे एकदा मान खाली घालून बघू शकता, ते अध्यात्म. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता तुम्ही काय म्हणूया एक स्वतःला बरं वाटेल आणि तुमच्या स्वतःला बरं वाटण्यामुळे इतरांना आनंद होईल, तर ते अध्यात्म. सो तो मार्ग मी शोधला की मला स्वतःला बरं वाटलं तर मी लोकांना आनंद देईन ना. म्हणून सेल्फ लव्ह जे आपण म्हणतो की ते महत्त्वाचं आहे की तुझ्यावरच प्रेम नसेल तर तू देणार काय. पण तुझ्यावर इतकंही प्रेम असू नये की तुला त्याचा अहंकार होईल आणि त्याचा माज येईल, तर तेवढंही नको. कुठे थांबता आलं पाहिजे हेही कळलं पाहिजे. तर ती बॉर्डर लाईन बॅलन्स असणं म्हणजे अध्यात्म. म्हणजे तू उत्तम करतेस आणि तुला माहितीये की ते लोकांकडनं कसं करवून घ्यायचं. एक्झॅक्टली. कारण मला असं वाटतं की 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र आहे, पण तुम्ही अंटार्क्टिका किंवा साऊथ पोलला गेला तिथे 6 महिने तिथे नाही वस्ती ना. बरोबर. का हे स्ट्रक्चर का घालून दिलेलं आहे की आपण वाटेल तसे लिमिटलेस सुटू, बंधनं पाहिजेत. म्हणून 12 तासाची झोप किंवा 12 तासाचा काम दिवस हे असं वाटून दिलेलं आहे. शेवटी मन वाऱ्यासारखंच आहे ना, त्याला म्हणजे हाताने थांबवण्यासारखा वारा तुम्ही नाही थांबवू शकत. तर ते तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागतं आणि ते सरावानीच येतं. किती छान सांगितलंस. आणि प्रेक्षकांना डेफिनेटली इतक्या सोप्या पद्धतीने आणि इतक्या छान भाषेमध्ये तू समजून सांगितलंस ना अध्यात्म म्हणजे काय, की लोक ह्याच्या पुढे बोलणार नाहीत की अध्यात्म म्हणजे काय, भगवे कपडे आणि रुद्राक्ष. ओके. सो नास्तिक आणि आस्तिक असे 2 कॅटेगरीज आपण बघतो. काही लोक असतात ती फार देवभोळी असतात आणि काही असतात त्यांचा काय नाही धर्मावर विश्वास. तर याबद्दल काय तुझं मत आहे? अगेन जसं अध्यात्मावर माझा काही ह्या विषयावर बोलण्याचा तेवढा अभ्यास नाही किंवा मी तेवढी प्रगल्भ नाही, पण जे मी म्हटलं की मी ॲज अगदी सामान्य गृहिणी म्हणून, सामान्य व्यक्ती म्हणून माझ्या ज्या कसोटी लावलेल्या आहेत त्या आधारे मी बोलते माझ्या मैत्रिणींशी, असं मी समजते. त्याच्यामुळे चुकेल काही किंवा काही चुकलं माकलं तर ते मी घेईन त्याची जबाबदारी. तर मला असं वाटतं की आपण आस्तिक आणि नास्तिक ह्या संकल्पना तशाच अध्यात्मासारख्या खूप कठीण करून ठेवल्या आहेत खरं तर. म्हणजे इतकं ढोबळ आपण म्हणतो की देव मानतात ते आस्तिक, देव मानत नाही ते नास्तिक, हे इतकं आपण ढोबळ करून ठेवलंय. पण आस्तिक माणसं चांगली असतात आणि नास्तिक माणसं वाईट असतात, हे अत्यंत जजमेंटल असं स्टेटमेंट आपण देतो, जे की खरं तर नाही आहे. एखादा आस्तिक माणूस घरामध्ये पार कर्मकांड करून, देवपूजा करून आणि टिळे बिळे लावून बाहेर जाऊन जर 4 खून करत असेल तर तो आस्तिक नाही. बरोबर. किंवा एखादा नास्तिक माणूस घरामध्ये काहीही न करता बाहेर 4 अनाथ माणसांना किंवा बाहेर 4 लोकांना जेवायला घालत असेल, शिक्षण करत असेल एखाद्या लहान मुलाचं, तर तो खरा आस्तिक. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा ती संकल्पना आपण कठीण करून ठेवतो. आणि नास्तिक होणं म्हणजे कदाचित ही अगेन ही माझ्यापुरती लावलेली मी कसोटी आहे. नास्तिक होणं जास्त कठीण आहे, कारण नास्तिक माणूस हा सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेतो, कारण त्याला कुणावरही डिपेंड असण्याची सवय नाही.
त्यामुळे नास्तिक माणूस तसं बघायला गेलं तर एकटा असतो. नास्तिक माणूस त्यांनी केलेले कर्म चांगले वाईट किंवा त्याच्या आयुष्यात जे काही घडतंय ते कुठेही कोणावरही न टाकता त्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नास्तिक होणं हे कठीण आहे. आणि आस्तिकतेमध्ये तुम्ही ती जबाबदारी घेण्यासाठी कुणाला तरी निवडलंय, मग ती परमेश्वरी संकल्पना असू देत किंवा तुमचे गुरु असू देत. आपण कुणाला तरी निवडतो आणि त्या संकल्पनेवर आपण आधारित राहतो, त्या संकल्पनेवर आपण स्वतःला सोपवतो आणि मग आपलं जीवन थोडंसं नॉर्मल होतं, सुकर होतं. पण ह्यातही चूक नाही, कारण मला ते लागतं. जसं मी मगाशी म्हटलं की मी मानसिकदृष्ट्या कदाचित अशी असेन की मला कुठेतरी माझं मन पक्क करायला किंवा मी जे करते आहे ते करायला मला समोर कुणाची तरी मूर्ती किंवा कुणाची तरी प्रतिबिंब लागतं, तर असू देत ना, काहीच हरकत नाही आहे. पण म्हणून मी माझ्या वाईट कर्मांची जबाबदारी जर माझ्या समोरच्या प्रतिबिंबावर टाकत असेन किंवा त्या परमेश्वर नावाच्या संकल्पनेवर टाकत असेल तर मी आस्तिक नाही. त्यामुळे आपण पापं करायची आणि मग त्या पापांची जबाबदारी देवा, मला या पापातनं बाहेर काढ असं म्हणायचं म्हणजे तुम्ही आस्तिक होता असं नाही. तर तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मामध्ये त्याचा वाटा असू देत, पण आपल्या वाईट कर्मांची जबाबदारी त्याच्यावर टाकू नका. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आस्तिकता आणि नास्तिकता ह्याच्यामध्ये हे असावं आणि हे असू नये अशातला भागच नाही. हे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे चूज करू शकता. आणि मी म्हटलं तसं नास्तिक होणं जास्त कठीण आहे, कारण त्याला त्याची सगळी जबाबदारी तो स्वतः घेत असतो आणि इकडे जबाबदारी घेण्यासाठी आपण परमेश्वरी संकल्पना दिलेली असते. मग त्या संकल्पनेचा चांगला वापर करणं खूप गरजेचं आहे. मग आपण त्या संकल्पनेसाठी स्वतःला तयार करणं, एका चांगल्या गोष्टीचा सराव करणं ते खूप गरजेचं आहे. बरोबर. आस्तिक लोक एकत्र आलीत की त्यातनं काही विचार निर्माण होतात, पण मग ते चांगले व्हावे बरोबर ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. सो म्हणून मला असं वाटतं की आस्तिकता आणि नास्तिकता हे काही दोन पोल्स नाही आहेत, दे आर पॅरलल. हे मानणं आणि न मानणं. तर त्याच्यामुळे अगेन ते कर्मावर येतं की तुम्ही देवदेव करून काय कर्म करता आणि तुम्ही देवदेव न करून काय कर्म करता. सो कुठेतरी तुम्हाला शेवटी तुम्ही स्वतः माणूस म्हणून काय करता असं मला वाटतं. मग तुमच्यावर कोणाचा आशीर्वाद आहे, कारण नास्तिक लोक पण कुठल्या तरी चैतन्याला, कुठल्या तरी युनिव्हर्सला, एनर्जीला मानत असतीलच. त्याला ते परमेश्वरी संकल्पना हे नाव देत नाही, आपण ते देतो, एवढाच फरक आहे. बरोबर. वाव, खूप छान. म्हणजे आस्तिक आणि नास्तिक ह्याच्यामध्ये ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर काही फरक नाही. ते पॅरललीच रेल्वे ट्रॅकचे कसे असतात पुढं तसे असतात. ओके, सो मी बरेचदा तुझ्याकडनं ऐकलंय, म्हणजे आपण जेव्हा फोनवर बोलतो, ऐक ना, नॉर्थ ईस्टला असं असेल ना तर ते काढून टाक, साऊथ वेस्टला असं असेल ना तर काढून टाक वनश्री. सो कुठेतरी मी तुला हे म्हणाली सुद्धा होते की तुला वास्तूमध्ये इंटरेस्ट आहे समिधा, आणि जर पुढे जाऊन तुला ऍक्टिंग मधनं रिटायरमेंट घ्यावीशी वाटली तर प्लीज वास्तू शिक तू आणि वास्तू मध्ये करिअर कर. सो मला जाणून घ्यायला आवडेल वास्तुशास्त्र, मॅनिफेस्टेशन, ॲफर्मेशन्स किंवा पॉझिटिव्ह सेल्फ टॉक याबद्दल तुझं काय मत आहे आणि तू या सगळ्या गोष्टी करतेस का? आणि इन फ्युचर जर ॲक्टिंगमधनं तुला टाटा बाय बाय करायचं असेल तर तू हीलर किंवा वास्तुशास्त्रज्ञ तुला व्हायला आवडेल का? मुळात आत्ता माझा ह्याविषयी बोलण्याचा तेवढा अभ्यास नाही, कारण मला ह्या गोष्टींची आवड निश्चित आहे. आणि जसं तू मगाशी म्हणालीस की तुझ्या मागे लागून लागून मी टॅरो कार्ड शिकून घेतलं, कारण कुठेतरी मला ती मोडॅलिटी खुणावत होती आणि मला असं वाटत होतं की ह्याच्यात काहीतरी आहे, कारण प्रत्येक गोष्टीचं परसेप्शन वेगळं वेगळं आहे, प्रत्येक गोष्टीचं इंटरप्रिटेशन वेगळं वेगळं आहे. म्हणजे मी एखाद्या गोष्टीकडे बघणं हे तू त्याच पद्धतीने बघशील अशातला भागच नाही. त्याच्यामुळे मला त्याच्यातलं जे वास्ट हे आहे विचार करणं ते मला खूप आवडलं. तसं वास्तुशास्त्राचंही मला फार आवड आहे. मला अजून शिकायला मिळालं नाही. मी बघते की कोणी मला मिळालं शिकवणारं तर मला निश्चित आवडेल. पण कुठेतरी अगेन माझ्या घरात हे फार होतं. म्हणजे माझे बाबा पत्रिका बघायचे, काका पत्रिका बघायचे, त्याच्यामुळे कदाचित ती एक जेनेटिकली आवड मला असेल. आणि मला कायम असं वाटतं की वास्तू तथास्तू म्हणते असं आपण नेहमी म्हणतो, तर त्यात निश्चितच काहीतरी अर्थ असावा. मी ह्या गोष्टींकडे अंधश्रद्धा म्हणून मी कधीच बघत नाही किंवा कधीच कुणी बघूही नये. या गोष्टीकडे मी एक सायन्स म्हणूनच बघते कायम. मग ते टॅरो असो, टॅरो हे सुद्धा सायन्स म्हणून बघते मी, की कुठल्या तरी गोष्टीची अप्रॉक्झिमिटी देणं हे टॅरोचं काम आहे. उद्या मी कुठेतरी अडकले तर आपण विचारतोच ना कोणाला की भाई इधर से लेफ्ट लेना है की राईट लेना है. बरोबर. तर समोरचा माणूस सांगतो ना की शायद वो बिल्डिंग लेफ्ट में है,
तो दैट शायद इज समटाइम्स इम्पॉर्टंट फॉर मी. लेफ्ट में जाके तो देखते है की जर असेल डाव्या बाजूला उजव्या बाजूला तर ते सापडेलच ना कुठेतरी. पण तो रस्ता दाखवणारा व्यक्ती कुठेतरी आपल्याला त्या वाटेवरती त्या वळणावरती मिळायला हवा. अशा ह्या सगळ्या मोडॅलिटीज आहेत. त्याच्यामुळे हे सगळं सायन्स आहे. मग ते वास्तूच्या दृष्टीने पण मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये सगळ्या एनर्जीज असतात आणि ते आपण वर्षानुवर्षे बघत आलो आहेत. त्यात काही देवधर्म आणि त्यात काही अध्यात्म असण्याचा विषयच नाही. ही ती आपण काय म्हणतो जमीन आहे. त्या प्रत्येक जमिनीमध्ये एनर्जी आहे त्याची आणि म्हणूनच त्यातनं झाडं झुडपं ही सगळी जिवंत गोष्टी जन्माला येतात. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आहे. मग ती एनर्जी चांगली वाईट असूच शकते. जसं आपलं मन आहे, चांगलं वाईट राग लोभ नाण्याच्या दोन बाजू हे सगळंच आपल्याला जसं होतं तसं माझ्या घरालाही होतं. मग त्या घराचे माझ्यावर परिणाम निश्चित होतच असणार. त्या घरामध्ये आपण म्हणतो ना एखाद्या घरात गेल्यानंतर तिच्या घरी खूप छान वाटलं यार, पॉझिटिव्ह वाटलं, किंवा मला आत्ता ह्या स्टुडिओमध्ये खूप छान वाटतंय, किंवा मला इथे नाही चांगलं वाटलं. हे जे नुसतंच वाटणं असतं हे निश्चित काहीतरी सायन्स आहेत. कारण तिथे कुठेतरी लहरी फिरत असतात त्या चांगल्या वाईट, पण त्या बॅलन्स करता येतात आणि ह्या बॅलन्स करण्यासाठी हे सगळे शास्त्र आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या घरातल्या दिशा या तुम्हाला सांगत असतात की हे करा अथवा नका करू, किंवा हे इथे ठेवल्याने आता त्याच्या आहारी किती जायचं हा व्यक्तिपरत्वे मुद्दा येतो. आणि मग हे शिकून सवरून आणि मला झेपेल त्या अंदाजाने जर मी ते केलं आणि त्यातनं जर मला फायदा होत असेल तर मग ते का करू नये. जर आपण सायन्सची मदत घेऊन मोठे मोठे रॉकेट्स तयार करतो, जर सायन्सची मदत घेऊन आपण फोन आणले, सायन्सची मदत घेऊन आपण आपल्या जगण्याला आणखी सुखरूप करतोय, आणखी त्याला प्रगल्भ करतोय, मग ह्या सायन्सची मदत घेऊन जर मी फक्त माझी चौकट, माझं घर जर आणखी वाईब्स नी सुशोभित करू शकत असेल, पॉझिटिव्ह वाईब वाढवू शकत असेल, तर मग मी ते का करू नये. मग त्यासाठीचे प्रयत्न करण्यासाठी मला ते शिकायचंय. पण आपल्या प्रेक्षकांसाठी जी इझी आहे, जी तुझ्या मला वाटतं बऱ्याच जणांनी ती ऐकले. जसं आता पायराईट आपण विषय निघाला तर नॉर्थ ईस्टमध्ये आपण पायराईट ठेवू शकतो, ज्यांनी फार चांगले रिझल्ट्स, मनी एनर्जी काम करते. आणि नॉर्थ ईस्ट ही दिशाच मुळात आपण म्हणतो की त्या दिशेला देवत्व आहे, तर त्या बाजूला तुमचं देवघर असेल तर ते जास्त बेटर, किंवा तिथे शौचालय असू नये कारण त्याने येणारे आजारपण बऱ्याच हे सगळ्या वाचलेल्या आणि ऐकलेल्याच गोष्टी आपण आहे. किंवा साऊथ ही दिशा वाईट आहे असं सगळे म्हणतात, पण तसं नाही आहे. तर साऊथ या दिशेला पण आपण चांगलं म्हणतो आणि साऊथला दरवाजे असलेले अनेक लोक श्रीमंत आहेत, उत्कृष्ट राहत आहेत, चांगलं जीवन जगत आहेत. तर मला असं वाटतं की ह्याच्यात अंधश्रद्धा ठेवू नये. ह्याच्यातलं नेमकं सायन्स काय आहे, कारण ते अक्षांश आणि रेषांशावर हे सायन्स चालत असतं. मग ते जाणकार व्यक्तीकडून तुम्ही ते करून घेतलं आणि जाणकार व्यक्तीचं मदत घेतली तर मला असं वाटतं की तो आनंद तुमच्या घरात यायला फार वेळ नाही लागणार. तर ते करायला हरकत नाही आणि मला आवडेल त्याविषयी शिकायला किंवा करायला. सो वास्तुशास्त्रज्ञ तयार होतोय. मेकिंग इन प्रोग्रेस. आमेन. मॅनिफेस्टेशन आणि अफर्मेशन्स कितीदा करते? खूपदा. अफर्मेशन्स हा डेफिनेटली मला आवडणारा मुद्दा आहे आणि माझं अफर्मेशन्स करणं सुरू झालं हे मी सगळ्यांनी कदाचित ते पुस्तक वाचले असेल, सिक्रेट्स हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलं आहे. लुईस हेचे अफर्मेशन्स हील युअर बॉडीचे आपण वाचलेले आहेत. नसतील वाचले तर प्लीज वाचा, इट्स व्हेरी गुड बुक. आणि त्या ॲफर्मेशन्समधनं माझा प्रवास सुरू झाला. कारण की बरेचदा असं व्हायचं की आपण बोलत असतो एरवी घरात, सतत काहीतरी याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, कोणाला काहीतरी वाईट बोल, गॉसिप कर, हे कर, ते कर, असं आपण बरेचदा बोलत असतो. नॉर्मल ह्युमन बिईंग आहे यार, उतना होताही आहे. मग असं मी ठरवून एकदा ते लुईस हेचं पुस्तक हातात आल्यानंतर त्याच्यामध्ये काही अफर्मेशन्स लिहिलेले होते की याचा जर तुम्हाला त्रास असेल, घशाचा जर त्रास असेल तर हे बोला किंवा ते बोला. म्हटलं यार इससे होता है क्या कुछ, कारण मानवी स्वभाव ना आपला की प्रत्येक गोष्टीला थोडा तर क्वेश्चन मार्क येतोच. पण अगेन विश्वास ठेवला तर कदाचित त्याचे अफर्मेशन्स तुम्हाला कामी पडतात. तर मला असं वाटतं की ते अफर्मेशन्सचा अर्थच हे आहे की आपण जेव्हा ते सतत बोलतो तेव्हा तीच एनर्जी आपण आपल्या बाजूला क्रिएट करतो आणि मग आपल्याला बरं वाटायला लागतं. की इफ आय एम सेईंग ऑल द टाईम की आय एम फिट अँड फाईन, आय एम फिट अँड फाईन, आय एम फिट अँड फाईन, सो आय एम थ्रोईंग दॅट एनर्जी इन टू द युनिवर्स एव्हरी टाईम. मग मला परत येताना आजार पण नाही येत ना, मग युनिवर्स मला आजार तेच येणार आहे. त्याच्यामुळे अफर्मेशन्स इज नथिंग बट तुम्ही स्वतःच निर्माण केलेली पॉझिटिव्हिटी, आणि जी खूप सोपी आहे, जे आपण नामस्मरणात न करतो.
जे मी म्हटलं की तुम्ही तुमची भक्ती आणि अध्यात्म कुठे शोधता हे ते आहे. अफर्मेशन्स करणं हे पण नामस्मरणच आहे. तुम्ही स्वामींचं नाव घ्या, तुम्ही गजानन महाराजांचं नाव घ्या, किंवा तुम्ही या अफर्मेशनमधल्या 4 गोष्टी सतत बोला, हे नामस्मरणच आहे. कारण ते तुमच्या चांगल्यासाठी घडतंय आणि त्यांनी तुम्हाला चांगले परिणाम तुमच्या शरीरावर आणि मनावर होणार आहेतच. आणि त्यातनं जे काही लहरीत उत्पन्न होणार आहे त्या तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्याचं काम ते चांगलं वाटणार आहे. म्हणजे मी शिव्या दिल्या तर तुला वाईट वाटणार, ॲब्सोल्युटली. पण मी चांगलं बोलत राहिलं तर तुला चांगलं वाटणार ना. सो इफ आय लव्ह मायसेल्फ, इफ आय लव्ह टू बी हॅपी, आणि इफ आय लव्ह गुड अफर्मेशन्स, इफ आय स्पीक पॉझिटिव्ह, देन ऑफकोर्स माझ्या आजूबाजूची लोक खुश राहणार आहे. इट इज व्हेरी इझी. बरोबर. फारच. मी काही ब्रेसलेट्स घातलेच दिसतात मला. हे ब्रेसलेट्स दिलेत वनश्री पांडे यांनी. नाही, मला विचारायचंय, ते ब्रेसलेट्स तू घातले आणि आय थिंक आता 2-1 वर्ष झाले. ब्रेसलेट्स आल्यानंतर तुझं लाईफ किती बदललं? कारण विचाराच्या मागचा उद्देश असा आहे, बरेचदा लोक म्हणतात हे काय असे दगड घालून होतं का, असे काय स्प्रे करून होतं का, ऑइल लावून होतं का, कामं करा. अगदीच मान्य, काम करायलाच पाहिजे. ब्रेसलेट्स आल्यानंतर तू काय तुझे चेंजेस अनुभवलेस? जसं आपण पायराईट विषयी बोललो, तर हे प्रत्येक ब्रेसलेट मध्ये तुला तर माहितीच आहे की कुठला क्रिस्टल कुठल्या आपल्या चक्रावरती काम करत असतो. आणि कुणीही असो, आस्तिक असो, नास्तिक असो, अध्यात्म मानणारा असो, न मानणारा असो, नॉर्मल ह्युमन बिईंग असो, तुमच्या बॉडीची चक्र तर नाही बदलत ना. ती तर असणारच आहे की हे माझ्यात नाही आहे कारण मी हे मानत नाही, असं नाही होऊ शकत ना. ही जी काही चक्र आहेत ही तुमच्या सगळ्यांच्या शरीरात आहे आणि ती कधी डिसबॅलन्स होतात, कधी ती जागेवर असतात, कधी ती नसतात. आणि ते काही चूक नाही आहे. तुम्ही ह्युमन बिईंग असल्यामुळे त्याचं वर खाली होणं, ते कधी कमी जास्त होणं हे होत राहणार आहे. पण मग हे ज्यांच्या वाट्याला येतं त्यांना ते बॅलन्स करायला सोपं जातं. जसं आपण म्हटलं की पायराईट तुमच्या मूलाधार चक्रावर काम करतो, किंवा फिरोजा हा जो क्रिस्टल आहे तो त्याच्यावर काम करतो. हा सनस्टोन आहे, पॉवरवर सूर्याची एनर्जी आहे. तुमच्या क्राऊन चक्रावरती काम करणारे काही हे आहेत. तुमच्या मूलाधार चक्रावरती ओव्हरऑल स्ट्रेंथ तुम्हाला लागते. किंवा लॅपिस लजुली आपण घालतो जे तुमच्या थ्रोट चक्रावर काम करतो. सो हे कुठेतरी त्या वाईब्स तुम्हाला बहुतेक तुमच्या शरीरामध्ये त्या मिळत जातात असं मला वाटतं. आणि त्यानुसार तुमची बुद्धी चालते, किंवा त्यानुसार तुमची काम करण्याची शक्ती तयार होते, त्यानुसार तुमची काम करण्याची मेंटॅलिटी तयार होते आणि मग तुम्ही ते करता. बरोबर. सो अगेन हे आहे की या वळणावरती एक माणूस उभा असतो आणि इकडे जा हे सांगणारे हे ते क्रिस्टल्स असतात. सो त्याची मदत घ्यायला काही चूक आहे असं मला वाटत नाही. गुड. आणि मला छान वाटते की तू ते छान वेअर करतेस. आणि असं असतं की जेव्हा निगेटिव्हिटी जास्त होते किंवा काय म्हणतात त्याला, निगेटिव्ह वातावरणामध्ये आपण असतो, तेव्हा ते ब्रेसलेट हरवतात किंवा तुटतात. तुझे बरेच तुटलेही होते. हो, दोन निगेटिव्हिटी वाढली. चक्रा ब्रेसलेट्स माझे तुटले होते कारण अगेन मे बी चक्रा डिसबॅलन्स असतील. आणि आता ते आहेत ॲज इट इज. गुड. सो समिधा, अभिजित गुरु युअर हजबंड, येस, आपल्याच फील्डमधला आहे आणि अतिशय बिझी रायटर आहे. खूप बिझी. म्हणजे फ्रेंड्स, मी जेव्हा यांच्याकडे जाते तेव्हा तो लिहित असतो आणि आम्ही आतमध्ये गप्पा मारत असतो. अत्यंत बिझी असतो. म्हणजे मी त्याला म्हणते, अरे अभिजित 2 मिनिटं. नाही आता लिहितोय. एवढा बिझी नवरा. ठीक आहे, मुलगी आता मोठी झालेली आहे, कितीतरी असे फंक्शन्स असतील, त्याला येता येत नाही. किंवा बरेचदा असं होत असेल की तुझ्याकडे खूप काम आहे, तो घरी बसू नये, किंवा त्याच्याकडे खूप काम आहे, तू घरी बसू नये. सो मग ह्या सगळ्या गोष्टी तू कशा बॅलन्स करते की अभिजित सगळीकडे येऊ शकत नाही कामामुळे, आणि ही इन्सिक्युरिटी, कारण इंडस्ट्रीमध्ये आज काम आहे उद्या काम नाही आहे, ह्या सगळ्या इन्सिक्युरिटीजना तू कसं फेस करते? आणि त्यामध्ये की तुम्ही एवढ्या मोठ्या फील्डमध्ये असून आता तुझं नाटक सुरू आहे भूमिका, आणि इतक्या पिक्चर्समध्ये कामं केलीस, अभिजितने 101 मालिका लिहिलेल्या आहेत, तरी सुद्धा तुम्ही डाऊन टू अर्थ आहात. त्याच्या मागचं रहस्य काय? पहिला जो तुझा प्रश्न आहे की आमच्यात असणारी जेलसी किंवा इन्सिक्युरिटी किंवा वादविवाद, भांडणं आणि वेळ न देणं, ह्या सगळ्याला मी कसं टॅकल करते, तर त्याचे 2 उत्तर आहेत. एक तर आमच्यात असलेली मैत्री आणि आम्ही एकमेकांना दिलेली स्पेस. मला असं वाटतं की विश्वास एकमेकांवर आहेच. म्हणजे आपण जे नेहमी म्हणत आलो आहे की लग्नसंस्थेत एकमेकांवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. पण आता विश्वासापेक्षा मला असं वाटतं की ती मैत्री आणि एकमेकांना दिलेली स्पेस असणं खूप गरजेचं आहे.
कारण विश्वास तर आहेच, तो तर कालांतराने एकमेकांच्या सोबत राहिल्याने, एकमेकांच्या आवडीनिवडीत एकमेकांचं आवडीनिवडी शोधल्याने सुद्धा ते हळूहळू तयार होत जातो आणि सहवासाने तयार होत जातो. पण मला असं वाटतं की ती मैत्री असणं खूप गरजेचं आहे आणि बाय गॉड्स ग्रेस मी आणि अभिजित चौथीपासनंचे मित्र आहोत आणि त्यामुळे मला त्याच्या चांगल्या वाईट आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारणं हे खूप गरजेचं आहे. आत्ताच्या काळात म्हणजे मी काही कुठल्या लग्नसंस्थेवर किंवा कुठल्याही जनरेशनवर माझी टीका टिप्पणी नाही, पण आत्ता आपण बघतो की कंपॅटेबिलिटी नाही म्हणून वेगळं होतात. आपण म्हणतो की मला त्याचं वागणं आवडत नाही म्हणून वेगळं होतात. तर हे आपल्या पिढी नाही म्हणणार मी, पण आमच्या वेळच्या लोकांचं किंवा माझ्यात आणि अभिजितचंच उदाहरण मी घेतलं तर ती असलेली मैत्री आणि गुणदोषांसकट जो स्वीकार एकमेकांचा झाला आहे त्यामुळे त्या गोष्टी जास्त सोप्या होतात. बरोबर. आणि शिवाय एकमेकांना दिलेली स्पेस आणि मुळात सगळ्यात मोठा मुद्दा मला विश्वासापेक्षाही मोठा मुद्दा वाटतो तो म्हणजे एकमेकांचा आदर असणं. कुठल्याही नात्यामध्ये मग तो नवरा बायको असो, मुलगा मुलगी असो, सासू सासरे असो, आई वडील असो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकमेकांविषयीचा आदर असणं खूप गरजेचं आहे. तो आदर नसेल तर तो तुमच्या कामाचाही अनादर असतो, तो तुम्ही केलेल्या कर्तृत्वाचाही अनादर होत जातो आणि मग तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीचं काहीच आवडत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सुरुवात ही पहिले आदरापासून व्हायला पाहिजे. मग तो नवऱ्याचा बायकोनं केलेला किंवा बायकोचा नवऱ्याने केलेला आणि मग पुढे येतो की तो व्यक्ती काय काम करतोय त्याचाही आदर असला पाहिजे, ती व्यक्ती कुठे वेळ घालवते त्याचाही आदर असला पाहिजे आणि मग त्यातून स्पेस देणं एकमेकांना हे निर्माण होतं आणि मग हे तुमच्या मैत्रीतनं येतं की एकमेकांना मैत्री असेल, एकमेकांना समजून घेण्याची कुवत असेल तर ते जास्त सोपं जातं. सो मला असं वाटतं की आम्ही ते डिवाईड केलं आहे. त्याला वेळ नसेल तर भांडत बसण्यापेक्षा आत्ता वेळ नाही आहे, नंतरच्या कार्यक्रमाला तू येणार आहेस, ओके, मग तेव्हा आपण सोबत जाऊया. त्याच्यामुळे मला काय मिळत नाही आहे याच्यापेक्षा मला नेमकं कधी मिळणार आहे आणि काय मिळणार आहे याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं तर ते जास्त सोपं होतं. मग क्वांटिटी टाईमपेक्षा क्वालिटी टाईम जर तुम्हाला मिळाला तर तो तुम्हाला जास्त आनंद देणारा असतो. आणि मला तर म्हणायचं भांडणं सोड, हे तुम्हाला व्यक्ती म्हणून जास्त शांत करणारं नाही आहे का? मग बायकांनाही मला हेच सांगायचं आहे, माझ्या मैत्रिणींनाही, की नाही येत आहे ना नवरा फिरायला, जा ना एकट्या, मैत्रिणींबरोबर जा, आपल्या मुलीला घेऊन जा, मुलाला घेऊन जा, नाही ते एकट्या जा. तुम्हाला तो नाही घेऊन देत आहे का दागिना, स्वतः विकत घ्या. स्वतः तुम्ही एक इंडिपेंडंट अस्तित्व तयार केलेलं आहे, कमवत असाल तर स्वतः घ्या, स्वतःसाठी खर्च करा. सो मला असं वाटतं की मला हे मिळत नाही हे रडत बसण्यापेक्षा मी यातनं काय करू शकते, काय मार्ग काढू शकते. कारण म्हणजे मी जे स्वतःपुरती पाळते की माझ्यासाठी प्रॉब्लेम हा शब्द मला नाही आवडत, कारण प्रॉब्लेमला काही सोल्युशन नाही आहे. बट आय ऑलवेज फील की इट इज अ सिच्युएशन, सो सिच्युएशन हॅज सोल्युशन. सो म्हणून इट्स अ सिच्युएशन, आत्ता ही आहे, ही परिस्थिती आहे, यातनं हा उपाय निघू शकतो. मग त्याच्यावर आकांतांडव करून काहीही घडणार नाही. असं मला असं वाटतं की पहिले आदर, दुसरं एकमेकांना स्पेस आणि तिसरं एकमेकांची मैत्री असणं खूप गरजेचं आहे. हा सिम्पल फंडा आहे जो मी माझ्या लग्नामध्ये लावलेला आहे, मी वापरलेली कसोटी आहे. बघा तुम्हाला जर लावता आली ही कसोटी. अर्थचं काय म्हणजे एवढे सिम्पल आणि एवढे कसं काय तू मॅनेज ते कदाचित संस्कारांनी पण असेल, कारण माझी आई, माझे वडील किंवा माझ्या आजूबाजूला असणारे लोक, माझे सासू सासरे शिक्षक आहे, माझी आई स्वतः शिक्षक आहे, ती कथक अलंकार आहे, माझी बहीण ह्याच क्षेत्रात आहे आणि अनेक गोष्टींमधनं काय म्हणूया आपण मी गेलेली आहे. आपण वेगवेगळ्या प्रत्येकच जण, म्हणजे हे काही रडत बसण्याची गोष्ट नाही की पहिले माझ्याकडे हे नव्हतं, मग मी याच्यातनं गेले, मग मी खूप कष्ट सोसले, मग मी वडापाववरच जगले. हे आयुष्य आहे, यातनं तुम्हाला जावंच लागणार आहे. आणि हे तुम्ही टक्के टोणपे खाल्ले नाहीत, हा खडतर प्रवास तुमच्या आयुष्याला झाला नाही, तर मग जेव्हा आपण आपल्या प्रवासाविषयी सांगतो मग त्याला काय मजा उरणार? काहीच नाही. कदाचित माझा प्रवास एखाद्या क्वीनसारखा झाला असेल, पण तो काहीतरी का होईना प्रवास झाला आहे ना. मग मला असं वाटतं की तो प्रवास तुम्हाला रूटेड बनवतो. मग तुम्ही कुठून काय शिकता याच्यावर ते रूटेड असणं किंवा ते तुमच्या याला बांधून ठेवणं असणं हे तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर खूप डिपेंड असतं. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणते की असे मित्र हवेत, असे आजूबाजूचे लोक हवेत की जे तुम्हाला जमिनीवर आणणारे पाहिजे. माझा लाईफ पार्टनर सुदैवाने तसा आहेच, कारण तो माझा मित्र आहे. आज मी
फार आपल्याला उडायला वेळ लागत नाही. आपलं मन आहे, आपण जातो, आपण कॅरी फॉरवर्ड होतो, आपण कॅरीड अवे होतो आणि फुल एक माज कधी कधी डोक्यात जातो. आपण म्हणतो हवा जाते डोक्यात, पण ती उतरवायला तुमच्या आजूबाजूची माणसं तेवढी सजग लागतात आणि ती सुदैवाने माझ्या आजूबाजूला होती किंवा मी पण ते काम माझ्या पार्टनरसाठी करत असते. सो तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला असे मित्र, तुमचे लाईफ पार्टनर, तुमचे आईवडील असे असणं आणि ते संस्कार तुमच्यावर असणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते जर नसतील तर तुम्ही सवयीने हे तुमचे संस्कार घडवून घेतले पाहिजेत असं मला वाटतं. कुठेतरी मी जे म्हटलं मगाशी की थांबणं, आवर घालणं आणि कुठेतरी मान खाली घालून स्वतःकडे बघणं हे तुम्हाला रुटेड बनवतं. सो जस्ट लुक ॲट युअर सेल्फ. सो असं म्हणतात इंडस्ट्रीमध्ये ॲक्ट्रेस फ्रेंड्स नसतात किंवा ॲक्टर फ्रेंड नसू शकतात. तुझे खूप आहेत फ्रेंड्स आणि मी ज्यांना ओळखते ते खूप जवळचे फ्रेंड्स आहेत. हो. ती कशी मैत्री तुम्ही मेंटेन ठेवता? म्हणजे जेलसी किंवा असं इन्सिक्युरिटी नाही वाटत कधी? नाही, जे मी मगाशी म्हटलं तेच उत्तर आहे की तुम्ही त्यांचा आदर करणं खूप गरजेचं आहे. मग माझ्यासाठी मे बी हे परत सांगणं होईल, पण मला समोरच्या व्यक्तीचा रिस्पेक्ट असणं खूप गरजेचं आहे. मग मला त्याच्या कामाचा आणि त्याच्या बाहेर जाऊन मी त्याच्याकडे बघू शकते. बरोबर. मग तो माझ्यासाठी माझा मित्र असतो. त्यांनी केलेलं काम माझ्या आणि त्याच्यामध्ये येत नाही. बरोबर. त्याच्यामुळे प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ जे आपण म्हणतो ऑन ऑफ ठेवू शकलो पाहिजे किंवा वेगळं ठेवता आलं पाहिजे, तर ते हेच आहे की हे मला का नाही हा प्रश्न जो सतत आपल्याला पडतो तो विचारणं आपण जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत ती इन्सिक्युरिटी आणि ती जेलसी जात नाही. बरोबर. कारण त्याला त्याच्या नशिबाने मिळालाय अशातला भाग नाही. नशिबावर माझाही विश्वास आहे, अनेकांचा असेल, पण कुठेतरी त्याने केलेलं तुमच्यापेक्षा 1% काम जास्त असू शकतं ना. त्यासाठी त्याने केलेली किंवा तिने केलेली 1% मेहनत जास्त असू शकते जी तुम्हाला कदाचित माहिती नाही आहे किंवा तिला तुमची मेहनत माहिती नाही आहे. मग तिला मिळालेली गोष्ट किंवा त्याला मिळालेली गोष्ट ही तुमच्या मैत्रीच्या आड नाही येऊ शकत. एखाद्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारणं, एखाद्या व्यक्तीला तो काय काम करतो त्याच्या सकट स्वीकारणं ही खरी मैत्रीची व्याख्या आहे. किंवा एखाद्या व्यक्तीसमोर कुठलेही इन्हिबिशन्स न ठेवता मला बोलता येणं, म्हणजे मला तू नाही आवडत हे मी तेवढ्याच प्रखरतेने तुला सांगू शकली पाहिजे एक मैत्रीण म्हणून की मला तुझे वागणं नाही आवडलंय किंवा मला आज तू खूप आवडली आहेस. हे जेवढ्या मोकळेपणाने आपण एखाद्या व्यक्तीसमोर सांगू शकू तो तुमचा खरा मित्र किंवा खरी मैत्रीण असते असं मला वाटतं. तुम्हाला ज्या क्षणी समोरच्या व्यक्तीपासून लपवावं लागेल, मग तो नवरा असो किंवा तो मित्र असो किंवा ती मैत्रीण असो, तुम्ही केलेली एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीपासून लपवावी लागते त्यावेळेला तुम्ही एक तर चुकलेले असता कारण ती गोष्ट तुम्हाला लपवावी लागते, आणि दुसरं समोरची व्यक्ती तेवढी तुम्ही अजून एक्सेप्ट केलेली नाही आहे किंवा तिला तुम्ही एक्सेप्ट करू दिलं नाही आहे कारण तुम्ही तिच्यासमोर मोकळं होऊ शकत नाही आहे. मला असं वाटतं की आपण एखादी जागा आयुष्यात नेहमी असावी, तो नवरा असू देत, मित्र असू दे, मैत्रीण असू दे, बहीण, भाऊ, आई, कुणी, की ज्याच्यासमोर आपल्याला मानसिकरित्या उघडं होता आलं पाहिजे. बरोबर. पारदर्शक राहता आलं पाहिजे. आणि ती पारदर्शकता तुमच्या मैत्रीत असेल तर मग ती जेलसी आणि मग ती इन्सिक्युरिटी. मग उद्या माझ्या मित्राला आणि मैत्रिणीला ऑस्कर मिळालं तरी मी पहिली पार्टी देणार किंवा त्यांनी खून केला तरी पहिले त्याला सोडवायला मी जाणार. ह्या दोन्ही एक्स्ट्रीम गोष्टी त्या मी करणार कारण मला त्याच्या कामाविषयी रिस्पेक्ट आहे आणि मी समोरच्या व्यक्तीसोबत राहण्यासाठी तेवढी मोकळी आहे आणि तेवढी स्वच्छ आहे. बरोबर. सो तुम्ही पारदर्शक राहिलं पाहिजे. सो रिस्पेक्ट इज इम्पॉर्टंट. सो स्टार्ट रिस्पेक्टिंग युअर सेल्फ अँड युअर पार्टनर ऑल्सो. डेफिनेटली. सो समीरा, आपला पुढचा सेगमेंट आहे सेल्फ टॉक. सो तू स्वतःशी सेल्फ टॉक कसा करतेस? बरेचदा होतो कारण सेल्फ टॉकची माझी संकल्पना अशी मला वाटते बरेचदा की ज्या वेळेला आपल्या मनात द्वंद्व चालू होतं तेव्हा खरा सेल्फ टॉक सुरू होतो. अदरवाईज सेल्फ टॉक करण्याची तशी गरज आपल्याला पडत नाही, पण द्वंद्व हे रोजच असतं मनात कारण आपण तेवढे स्थिर झालेलो नाही आहे आध्यात्मिकदृष्ट्या किंवा मला ती अजून उंची गाठता आली नाही आहे की मी माझ्या मनाला आवर घालू शकेन किंवा मी माझं मन स्थिर करू शकेन, ही अजून माझ्यात कॅपॅसिटी नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या मनात चाललेलं द्वंद्व हे रोजचंच असतं आणि मग रोजच्या रोज त्याच्यावरती जसं मेडिटेशन हा पर्याय आहे तसा सेल्फ टॉक हा पण पर्याय आहे. बरेचदा मेडिटेशन नाही जमत किंवा मेडिटेशन करायला मी बसले, आज मी किती अध्यात्माच्या गोष्टी केल्या तरी मी मेडिटेशन करायला बसल्यानंतर मला नाही कधी कधी कॉन्सन्ट्रेशन करता येत. त्याच्यामुळे तो तर वेगळाच मुद्दा होतो. पण सेल्फ टॉक हा जास्त सोपा आहे. जेव्हा तुम्ही आरशात बघून स्वतःशी बोलता
आणि मी नेहमी म्हणते की ज्या दिवशी आरशात बघितल्यानंतर आपल्याला असं वाटेल की नाही बघायचं आहे तुझ्याकडे, त्या दिवशी तो क्षण तुमच्यासाठी सगळ्यात वाईट असेल. त्याच्यामुळे हा सेल्फ टॉक खूप कधी कधी गरजेचा असतो, ज्याला आपण मिरर वर्क पण म्हणतो. की तुम्ही स्वतःकडे बघताना अभिमान वाटणं, तुम्ही स्वतःकडे बघताना आनंद वाटणं, आणि ही व्यक्ती समोरची ह्या जगात काहीतरी द्यायला आली आहे, हिचं काहीतरी देणं लागतं किंवा हिची ही कर्तव्य आहेत, आणि आत्ता हे द्वंद्व जे चालू आहे त्याच्यासाठी काय करू शकतो आपण. तर तुझं चुकतंय. जसं मित्रमैत्रिणींसमोर, नवऱ्यासमोर आपल्याला उघडं होता आलं पाहिजे, तसं स्वतःसमोरही होता आलं पाहिजे. जेव्हा आपण स्वतःशी खोटं बोलतो तेव्हा त्या सेल्फ टॉकला काहीही अर्थ उरत नाही. बरोबर. मग ते मिरर वर्क करताना आणि सेल्फ टॉक करताना तुम्हाला तेवढ्याच कणखरपणे स्वतःला सांगता आलं पाहिजे की हो, तू चुकली आहेस. आज जे काही तुमचं भांडण झालं आहे त्यात तू चुकली आहेस, यू शुड से सॉरी. किंवा आज जे काम तू केलं आहेस ते उत्तम आहे, याचं कौतुक तू स्वतःचं केलंच पाहिजेस. तुम्ही स्वतःच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलीच पाहिजे. बरोबर. सो हा सेल्फ टॉक हे तुमचं सेल्फ रिअलायझेशन आहे, जे पण कधी कधी तुम्हाला रुटेड ठेवतं. बरोबर. आणि जे सेल्फ ॲनालायझेशन असतं की मला वाटलं, तर ते मला वाटलं काय असतं, तर अगेन की जस्ट लुक ॲट युअर सेल्फ अँड लुक इन टू युअर सेल्फ. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. जेवढं तुम्ही आत जाल तेवढं तुम्ही बाहेर तुमचं म्हणतो ना चमक जास्त व्हायब्रेशन तेच येणार आहे, जो जेवढं आत असेल, जे पेरणार आहोत तेच बाहेर येणार. अगदी. व्हेरी गुड. सो पुढचा सेगमेंट आहे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. सो तुझा मोबाईल घ्यायचा आहे आणि एक छान जुना फोटो शोधून काढ. अरे बापरे. मे बी 10 वर्ष 20, जो तुझा फेवरेट आहे, जो जुना आहे, त्यावेळेला तुला वाटलं असेल वाव समिधा क्या मस्त दिख रही है, तसा फोटो तुझ्या मोबाईलमध्ये. आय लव्ह माय सेल्फ, मैं मेरी फेवरेट हूँ. येस. मुझे हमेशा ही लगता है की मैं बहुत पण अच्छी आय दिखती हूँ. थिंक प्रत्येकाने स्वतःचं फेवरेट असायलाच हवं, कारण इफ नॉट यू वू विल. कोण करणार? तुम्हीच स्वतःसाठी उभे नाही राहिलात आणि प्रेम नाही केलं तर कोण करणार? सो त्या फोटोला बघायचं आहे, आणि ती जी समिधा होती 10, 15, 20 वर्षापूर्वींची आणि आत्ताची समिधा, काय तुला सांगायला आवडेल? दिस इज वॉट द सेल्फ टॉक इज. येस. मला तिला एवढंच सांगायचं आहे की यू हॅव डन वेल. खूप भारी केलंस तू. कारण हा फोटो जर दाखवता आला हो, तर of तुम्हाला course. कळेल की ॲक्च्युली इट इज खूप वेगळी दिसतेस. दिसते म्हणण्यापेक्षा मी खूप वेगळी होते. ॲब्सोल्युटली. म्हणजे इट्स अ ह्यूज ट्रान्सफॉर्मेशन. माझ्या घरात मी सगळ्यात शांत, आपण ज्याला बुळी म्हणूया, म्हणजे स्वतःचं मत नसलेली, आणि कुठल्याही गोष्टीवर मी आता हा पॉडकास्ट वगैरे करते, मी हा 360 डिग्री हिलिंग सर्कल आहे हे कम्प्लीट. कारण मी अशी अजिबात नव्हते. म्हणजे मला कुठल्याही गोष्टीवर माझं मत नव्हतं. माझ्या कुठल्याही, आपण एखादी गोष्ट म्हणतो ना, कणा नसलेली व्यक्ती, तर ती मी होते. कारण कुठेतरी अगेन आय वॉज डिपेंडंट ऑन माय सिस्टर. मी खूप माझ्या बहिणीवरती डिपेंडंट होते अनेक वर्ष. म्हणजे मी काय घालायचं, मी काय अभ्यास करायचा, मी कुठली फॅकल्टी निवडायची, हे सगळं मी तिच्यावर डिपेंड होते, आणि आनंदाने. कारण तिने माझ्यासाठी खूप केलं आहे त्या बाबतीत. त्याच्यामुळे, आणि मुंबईत आल्यानंतर सुद्धा माझं पहिलं घर तिचंच घर होतं. मी तिथेच राहिले. म्हणजे माझ्या ऑडिशनच्या कपड्यांपासनं तर हळूहळू तिने मला असं बदलत गेलेलं पाहिलं आहे. म्हणजे ती माझ्यासाठी मुंबईवरनं जेव्हा फ्रॉक आणायची छोटे छोटे, तर त्यावेळेला मी खाली झॅलर लावून घ्यायचे ते लांब करून. मग अगदी टिपिकल नाही म्हणता येणार, पण त्यावेळेला आता ते टिपिकल वाटतं. अगदी सिम्पल, साधी भोळी अशी मी होते. छान बोलतेस तू. आताही मी साधी भोळी आहे, फक्त ते वाटत नाही. पण येस, ही जी समिधा आहे हिनी खूप खूप मोठा पल्ला गाठला आहे असं मी म्हणेन. आणि सगळ्यात मोठं डिसिजन माझं जे होतं, मी एक तर टीचर होते 8वी 9वी 10वी, बायोलॉजी केमिस्ट्री शिकवत होते मी. आणि बायोलॉजी मी आपलं मायक्रोबायोलॉजी केलं होतं, आणि नाटकात काम करण्यासाठी, आणि नाटक होतं माझं म्हणून मी ॲडिशनल BA इंग्लिश लिटरेचर केलं. आणि मग तेव्हा आईचं पण असं होतं की नाही, आता केल्यास तर 2 डिग्र्या मिळवायच्या. आणि मग त्या 2 डिग्र्या मिळवल्या. सो मी अभ्यासू होते. मला फार ह्या विषयाचा गंध नव्हता.
मी माझ्या माझ्या कोशात कोशात होते. होतीस, बरोबर. तर हे सुरवंट फुलपाखरू होण्यामागची जी कथा आहे त्याचा एक खूप मोठा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये सगळ्यात मोठी साथ मला ज्याने दिली आहे त्याचा फोटो आहेच आहे ना? बाजूला. अरे यार कमाल. जे मी म्हटलं की माझ्या लहानपणापासूनचा मित्र आहे आणि हा एकमेव व्यक्ती असा होता आणि आहे अजूनही ज्याच्यासमोर मी पूर्णतः ट्रान्सपरंट असते आणि मी पूर्णतः सगळं सांगू शकते आणि ह्याने मला बऱ्यापैकी शिकवलं की कसं स्वतःचं मन मोकळं केलं पाहिजे आणि कशा काही गोष्टी तुला शिकाव्या लागतील. मुंबईत आल्यानंतर मी तर काय टीचिंगच करणार होते, पण दिस वॉज द मॅन की नाही, तू एवढं नाटकात काम केलेलं आहे, एवढं काम छान करतेस तू, तर तू करून बघ ह्या क्षेत्रात. नाही जमलं तर ठीक आहे, नोकरी कर. सो हे जे पुश करणं असतं किंवा तू हे करू शकतेस, तुझ्यात ही ॲबिलिटी आहे, हा विश्वास आणि हा आदर माझ्या याला दाखवणं, हे जे अभिजितनी केलं त्याच्यामुळे ही जी ट्रान्सफॉर्म समिधा तुम्हाला दिसते ती आज इथे बसलेली आहे. आणि अर्थातच माझी फॅमिली त्याच्या मागे आहे आणि मी स्वतःवर पण खूप काम केलं डेफिनेटली. मग मला याच्यासाठी त्रास गेला नाही का, तर हो गेला. कारण की नागपूरसारख्या शहरातनं येऊन मुंबईसारखं एक मायानगरीमध्ये आपण अचानक असे उतरतो आणि आता सगळ्या गोष्टींना फेस करतो. तो सगळा लोकलचा, माणसांचा, बिल्डिंग्सचा महासमुद्र पाहून जे मला बिथरायला झालं होतं ती अवस्था माझी मला माहिती आहे. पण ह्या सगळ्यातनं बाहेर निघण्यासाठी मी जे म्हटलं ती अगेन तुमच्या आजूबाजूला चांगली माणसं लागतात आणि सुदैवाने मी खूप चांगल्या माणसांबरोबर काम केलं आणि स्वतःला बदलवलं, ज्याच्यामध्ये कधी कधी काय म्हणूया थोडा त्रास झाला. स्वतःला बदलवताना कुठेतरी असं वाटलं की फक्त एक ठरवलं होतं की ह्यात कुठलीही गोष्ट मन मारून करायची नाही. नाही, स्वतःला बदलवताना सुद्धा आता इथे असं जगायचं आहे म्हणून हे करायचं आणि आपल्या प्रिन्सिपलच्या आणि आपल्या तत्वांना सोडून आता बदलायचं, तर तेवढं मी केलं नाही आणि म्हणून मी रुटेड राहिले. पण ह्या जुन्या समिधाला मला एवढंच सांगावंसं वाटेल की तू खूप केलंस, स्वतःवरती खूप काम केलंस आणि आत्ताची जी ही समिधा उभी केली आहेस ती आपण म्हणतो ना, उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, ते ह्या समिधाला सांगायचं आहे की इथपर्यंत तू आली आहेस तुझ्या आजूबाजूच्या लोकांमुळे, तुझ्या पार्टनरमुळे किंवा तुझ्या मित्रमैत्रिणींमुळे. तर आता इथून पुढे तुला असं काहीतरी करून जायचं आहे की जेणेकरून लोक तुझ्या मागे तुझ्याविषयी चांगलं बोललं पाहिजे. बरोबर. आय एम नॉट सेईंग की मी खूप ग्रेट ॲक्ट्रेस आहे असं लोकांनी म्हटलं पाहिजे किंवा की मी खूप काहीतरी भारी काम केलं आहे, पण येस, ती फार चांगली माणूस होती असं निदान लोकांनी म्हणावं, हे मला ह्या समिधाला सांगायचं आहे. तर त्या प्रवासाला एक आपण जे हिलिंग सर्कल म्हणतो बरोबर, ते पूर्ण होईल असं मला वाटतं. व्हेरी नाईस. सो यू आर प्राऊड ऑफ युअर सेल्फ. येस, आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ माय सेल्फ. नाईस. आणि एक 10 वर्ष पुढे जाऊया. 10 वर्षानंतरची समिधा तू कशी बघतेस? 10 वर्षानंतरची समिधा डेफिनेटली मी आणखी प्रगल्भ बघते किंवा आपण म्हणूया एक चांगलं माझ्या मनासारखं काम केलेली मी बघते. मला ज्या गोष्टी करायच्या राहिल्या आहेत, मला काही गोष्टी राहून गेल्या आहेत स्वतःसाठी पण करायच्या, तर त्या गोष्टी मी पूर्ण करायचा निश्चित विचार करते. जसं की मला ह्या सगळ्या मोडॅलिटीज शिकायच्या होत्या, तर कदाचित 10 वर्षानंतर मी त्या शिकलेल्या असतील, कारण माझी ती इच्छा आहे, माझ्या मनात ते करायचा विचार आहे. मी जे मला सामाजिक बांधिलकी म्हणून काही गोष्टी करायच्या आहेत, कदाचित 10 वर्षानंतर त्या मी केलेल्या असतील. एका पर्टिक्युलर स्टेजला नक्कीच मी स्वतःला पोचलेलं बघते, पण इंटेलेक्च्युअली डेफिनेटली मी प्रगल्भ झालेलं स्वतःला बघते. मी एक चांगलं माणूस स्वतःला झालेलं बघते. अहंकार विरहित मी स्वतःला बघते आणि मला असं वाटतं की माझ्या आजूबाजूची लोक 10 वर्षानंतरही तशीच माझ्यासोबत जोडलेली आहेत हे मी स्वतःला बघते, कारण मी स्वतःला एकटं नाही बघू शकत. त्याच्यामुळे मी स्वतःला एका कुटुंबासोबत, एका संपूर्ण फ्रेममध्ये, माझी फॅमिली, मित्र मंडळी, मुलं बाळं ह्या सगळ्यांबरोबर आणि त्याला एक छान आध्यात्मिक आवरण असलेला तो एक संपूर्ण कोलाज माझ्या आयुष्याचा मी बघते. वाव, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान. थँक्यू. सो समिधा, पुढचा सेगमेंट आहे आपला मेडिटेशन. पाय सरळ ठेवायचे आहेत आणि ही अशी मुद्रा करून मांडीवर ठेवायची आहे. सो डोळे बंद करायचे आहेत आणि छान 3दा डीप ब्रीदिंग करायचं आहे. ब्रीद इन, होल्ड आणि तोंड ओपन करून ब्रीद आउट करायचं आहे. ब्रीद इन, होल्ड, ओपन युअर माउथ आणि ब्रीद आउट. व्हेरी गुड. अजून एकदा ब्रीद इन,
होल्ड, ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट. रिलॅक्स. आता नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे आणि सगळं लक्ष जे आहे ते नाकपुड्यांकडे, म्हणजे जिथून तू श्वास घेतेस तिथे आणायचं आहे. डोक्यात कसलेही विचार आणायचे नाही आहेत. आणि युनिव्हर्समधून एक सुंदरसा असा ग्रीन कलरचा हीलिंग लाईट तुझ्या क्राउन चक्रामध्ये, सहस्त्रार, तिथून येऊन हळूहळू तुझ्या थर्ड आयमध्ये आलेला आहे. तिकडचे मसल्स आणि नसा रिलॅक्स करून थर्ड आयमध्ये हा हिरवा हीलिंग लाईट येऊन तुझ्या थ्रोट चक्रामध्ये गेलेला आहे. तुझ्या थ्रोट चक्रामध्ये जे काही मसल्स आहेत, ग्लँड्स आहेत, त्या सगळ्यांना हा ग्रीन लाईट छान हील करतोय असं फील करायचं आहे. आणि दोन्ही खांद्यांमधून हातांमध्ये तो ग्रीन लाईट आलेला आहे. जे काय तुला शोल्डर पेन असेल किंवा हातामध्ये काही पेन असेल, थ्रोटमध्ये पेन असेल, ते हील होत 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 पोटांपर्यंत आलेला आहे हा ग्रीन लाईट. हाच ग्रीन लाईट आता तुझ्या हार्ट चक्रामध्ये गेलेला आहे. जे काही दुःख, पेन, ज्या काही गोष्टी ठेवलेल्या असतील त्या सगळ्या हील होत आहेत. त्याचबरोबर हा ग्रीन लाईट पाठीच्या मणक्यामध्ये गेलेला आहे, स्पाईनमध्ये गेलेला आहे. आणि पूर्ण पोटामध्ये युट्रस, ओव्हरीज, स्प्लीन्स, इंटेस्टाईन, पॅनक्रिया, हे सगळं जे काही तिथे जे काही निगेटिव्ह इश्यूज असतील, प्रॉब्लेम्स असतील, ते सगळे हील करत 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 दोन्ही मांड्यांमधनं हा ग्रीन लाईट गुडघ्यांमध्ये गेलेला आहे आणि पोटऱ्यांमधनं तळ पायापर्यंत गेलेला आहे. अशा पद्धतीने तुझी बॉडी पूर्णपणे हील झालेली आहे. कुठलेही हेल्थचे इश्यूज असतील ते कम्प्लिटली हील झालेले आहेत. आणि तुझ्यासमोर एक सुंदर आरसा आहे असं बघायचं आहे आणि त्या आरशासमोर जाऊन उभं राहायचं आहे. त्या आरशासमोर उभी राहिलेली जी समीरा आहे ती अत्यंत हेल्दी, फिट, फाईन, जी 10 वर्षानंतर तू पाहिलेली आहेस, तिला व्हिज्युअलाइज करायचं आहे. प्रगल्भ, मॅच्युअर, जी लोक आज तिच्याबरोबर आहेत ती सगळी लोक तिच्याबरोबर आहेत. आणि त्या आरशाच्या बाजूला एक मोठा असा कोलाज ठेवलेला आहे, एक मोठी फोटोची फ्रेम आहे, त्याच्यामध्ये खूप छोटे छोटे वेगवेगळे पिक्चर्स आहेत. त्याच्यामध्ये लहानपणापासून आई, बाबा, बहीण, भाऊ, अभिजित, मित्र, मैत्रिणी, तुझ्या ट्रॉफीज, कामाची पोचपावती, सर्टिफिकेट्स, हे सगळं त्या कोलाजमध्ये आहे. आणि परत स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आरशामध्ये आणि एक समाधान आणि हे सगळं मिळवलं आहे याची एक स्वतःलाच पाठ थोपटवायची आहे आणि कौतुक करायचं आहे. आणि हा कोलाज तुझ्या डोक्यामध्ये, ब्रेनमध्ये पिक्चर सेट करायचा आहे. अँड नाव कम बॅक इन युअर सेन्सेस. 5, 4, 3, 2, 1. बॉडीमध्ये सेन्सेशन फील करायचे आहेत. दोन्ही पाम्स रब करायचे आहेत. डोळ्यांवर ठेवायचं आहे, कानावर आणि हार्टवर ठेवायचं आहे आणि म्हणायचं आहे आय एम सॉरी. जोरात म्हणायचं आय एम सॉरी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. थँक्यू. अँड आय लव्ह यू. अँड आय लव्ह यू. आणि आता डोळे उघडायचे आहेत आणि म्हणायचे कुची कुची कू, कुची कुची कू, आय लव्ह यू सो मच. आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह यू. आणि स्वतःला मिठी मारायची आहे आणि किस युअरसेल्फ. दिस आय डू डेली. येस. कसं वाटलं मस्त. मेडिटेशन? फार छान. फार शांत, रिलॅक्स. हो ना. गुड. आपण हे असं करतो त्याच्याबरोबर आपले प्रेक्षक सुद्धा मेडिटेशन करतात. म्हणजे एक सेलिब्रिटी बरोबर मेडिटेशनचा अनुभव हा प्रयत्न आहे. सो इथे समोर तुला कार्ड दिसत असतील, ओळखीचे वाटतात का? हो हो. सो या सेगमेंटमध्ये आम्ही वेगवेगळे कार्ड डेक्स मी यूज करते. आधी युनिव्हर्सल गायडन्स होते, पण आज तू येणार म्हणून खास मी टॅरो घेऊन आलेली आहे. वाव. सो प्रश्न विचारायचा आहे आणि उत्तर मिळणार आहे. सो कसं करायचं? मग मी प्रश्न विचारू का चेले को कुछ आया है नहीं आया है गुरु को देखना है? चालेल चल. आज मी प्रश्न विचारते मला आणि तू उत्तर काढ शोधून. देखते. बघूया. आता खूप दिवसात प्रॅक्टिस झालेली नाहीये. मी आहे ना, नाही तर सांगायला. हे बघा असं. ओके. प्रश्न. आधार असला गुरुचा की आपण पटकन एक प्रॅक्टिस करून टाकायची. द हिलिंग सर्कल विथ वनश्री हा जो शो आहे याला ऑडियन्स, प्रेक्षक
कसा रिस्पॉन्स देतील? आपण टॅरोमध्ये तर बघूच या, Yes. पण एक मैत्रीण म्हणून मला सांगावं असं वाटेल की जेवढ्या प्रामाणिकपणे वनश्री तू प्रयत्न करतेस आणि इथे ज्या ज्या लोकांना बोलवून जी पॉझिटिव्हिटी क्रिएट करतेस आणि संपूर्ण एंटायर क्रू इथे मी बघतेय की खूप गोड माणसं आहेत, तर मला वाटतं की प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि इसमें कोई कुछ बिगाड नाही सकता अभी. थँक्यू थँक्यू थँक्यू. स्वामीच बोलतायत. सो येस, आपण बघूया. यू विल ग्रो वन्स यू मूव फॉरवर्ड. स्विच युअर प्रोफेशन. परफेक्ट आहे ना? परफेक्ट. म्हणजे लोकांना असं वाटत होतं ॲक्टिंग नाही चालत आहे म्हणून हिलर बनली, आता आजचा शो घेऊन येते, पॉडकास्ट. पण आय थिंक लाईफ इज ऑल अबाउट चान्सेस. एकीकडे अपयश आलं म्हणून तिथे खचून जाऊन रडून Correct. माझ्याबरोबरच का, मी विक्टिम, हे न करता तुम्ही काय अजून क्रिएट करू शकता. म्हणजे मी नेहमी म्हणते डोंट क्रिब, क्रिएट. आणि या शोच्या बाबतीत सांगायचं झालं, जर आपण तो प्रश्न विचारलास त्या बाबतीत सांगायचं झालं तर इट इज सेईंग मूव्ह फॉरवर्ड. दॅट मीन्स की तुम्हाला पुढे जाणं गरजेचं आहे. आत्ता आपला शो चालतोय का, किंवा किती सबस्क्रायबर्स येणार आहेत, किंवा मला प्रेक्षकांचे किती लाईक्स आणि डिसलाईक्स येणार आहेत, ह्यावर अवलंबून न राहता मी काय काय अजून नवीन प्रेक्षकांना देऊ शकतो, किंवा ह्या शोद्वारे आणखी मी काय काय नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो, काय नवीन विचार, काय नवीन विषय मांडू शकतो. कारण मी खरं सांगते, स्वतःच्या मनाला येईल ते मांडणं किंवा स्वतःला वाटतंय ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि जे मित्रमैत्रिणी तुझ्या शोला येत आहेत त्यांची साथ मिळणं, हे खूप अवघड आहे आणि ते तुला मिळतंय. तर मला असं वाटतं की हेच आधी ब्लेसिंग आहे स्वामींचं. आणि मूव्ह फॉरवर्ड म्हटलं आहे, दॅट मीन्स यू शुड डू इट कॉन्स्टंटली. आय एम ऑन राईट पाथ. सातत्य असेल तर डेफिनेटली आज लाईक्स डिसलाईक्स याच्यावर अवलंबून न राहता आपण काहीतरी पोहोचवलंय लोकांपर्यंत, याचा आनंद जास्त आहे मला वाटतं. आणि कोणाचं काहीतरी लाईफ आपण किती बदलवतो ह्यापेक्षा, किती जणांचं बदलवलंय ह्यापेक्षा कुणीतरी एकाने जर त्याच्यातनं चांगला विचार घेतला तर मला असं वाटतं शो इज सक्सेसफुल. सो आपण 1000 किंवा लाखो माणसांसाठी करण्यापेक्षा त्या एका व्यक्तीसाठी करूया की जो ह्या शोमधनं काहीतरी विचार घेईल आणि तो स्वतःचं लाईफ काहीतरी छान ट्यून करेल आणि चॅनलाइज करेल. सो मला असं वाटतं की मूव्ह फॉरवर्ड इज मोर इम्पॉर्टंट मेसेज. येस. आणि तुझा प्रश्न विचारून तुलाही कार्ड काढायचं आहे. ओके. मी देते प्रेडिक्शन. प्रश्न काय विचारू आता मी? सगळं छान आहे स्वामींच्या कृपेने. आय नो. तर युनिव्हर्सल संदेश विचारूया की Yeah, व्हॉट शुड yeah, आय डू, absolutely, ऑन absolutely. विच पाथ आय शुड कंटिन्यू. येस. तर ओके, तूच काढ. आज तूच आली आहेस तर तूच सगळं करायचंयस. ओके, आपलं नशीब आपल्या हातात. वाव, एम्प्रेस, अमेझिंग. फायनान्शियल ग्रोथ, सक्सेस, हॅपीनेस, फिमेल सपोर्ट ऑल्सो. Yes. अमेझिंग. आणि हॅपी टाइम, स्ट्रॉंग अँड स्टेबल रिलेशनशिप, अबंडन्स. वाव, खूप छान. अबंडन्स, क्रिएटिव्हिटी. सो स्वामी करो तुला सगळं, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. आणि समिधा, थँक्यू सो मच, तू इथे आलीस आणि इतकं छान बोलली आहेस, म्हणजे मी मंत्रमुग्ध झाले ॲक्च्युली. आणि थँक्यू. येस. आणि आज प्रेक्षकांना सुद्धा खूप छान गोष्टी कळल्या आणि खूप सहज सोप्या भाषेमध्ये तू त्यांना समजून सांगितल्याबद्दल खरंच खूप थँक्यू. इथे तू वेळात वेळ काढून आलीस आणि मी एक कॉल केला की समिधा. ते मी कधीही असेन. येस, थँक्यू सो मच. आणि इथे तू एवढी आली आहेस तर हील युअर सोलकडनं काहीतरी एक टोकन, फुलाची पाकळी, छोटंसं हॅम्पर, त्याच्यामध्ये रोड ओपनर कॅट कॅन्डल आहे. म्हणजे तुझे जे कामं अडकलेली आहेत ती जर अडत असतील तर बुधवारी ती मनीमाऊ पेटवायची आहे स्टीलच्या ताटलीवर ठेवून, आणि मग ते रेसिड्यूचा फोटो मला पाठवायचा, म्हणजे मी रीडिंग देईन. पायराईट आहे अगेन, कारण आपली भेट पायराईटमुळे झाली होती. सो मी गुडी बॅग बनवताना म्हटलं हिला काय देऊ, पायराईट. तो वॉलेटमध्ये ठेवायचा. आणि आय होप यू आर युझिंग रेड वॉलेट. येस, आय एम युझिंग इट. रेड वॉलेटमध्ये आज शुक्रवारी घरी गेल्यावरती तुला प्रोसेस पाठवते, त्या पद्धतीने तू टाकून दे. आणि त्याच्यामध्ये आहे निगेटिव्ह रिमूव्हल ऑइल. ते खूप महत्त्वाचं असतं, जे तुला इथे लावायचं आहे. म्हणजे तुझे स्वतःचे निगेटिव्ह विचार आणि लोक सुद्धा जे निगेटिव्ह विचार करतात ते खूप थांबतात आणि त्याचा तुला त्रास होत नाही. हो, आणि हे मी वापरतेय, त्याच्यामुळे त्याचा डेफिनेटली मला स्प्रे वापरते आणि त्याचा मला निश्चित फायदा होतो. कारण कोणी किती म्हटलं नजर लागते न लागते, मी मानते, त्याच्यामुळे मी ते वापरते. आणि मला असं वाटतं की लो एनर्जी आणि हाय एनर्जी, येस,
सो लो एनर्जी आपल्यापर्यंत येऊन नये त्याच्यासाठी हे आपल्या ऑरासाठी प्रोटेक्शन आहे. करेक्ट. मला सगळ्यांना थँक्यू म्हणावंसं वाटतंय, कारण वनश्री तू इथे बोलवलंस, हा इतका सुंदर प्लॅटफॉर्म बोलायला दिलास इथे मला. कारण माझी या कुठल्याही विषयावरती प्रगल्भता नाही, बोलण्याचा तेवढा काय म्हणूयात तेवढी अथॉरिटी नाही, पण तरी एक मैत्रीण म्हणून एका वेगळ्या विषयावर बोलायला तू मला इथे आमंत्रित केलंस आणि त्यानिमित्ताने माझ्या इतर मित्रमैत्रिणींशी मला संवाद साधता आला. कारण एरवी आम्ही काय टी व्हीवर काम करतो आणि एरवी आयुष्यात काय करतो ह्याचं कोणालाच काही थांगपत्ता नसतो, तर त्या निमित्ताने का होईना एक सामान्य माणूस म्हणून आम्हाला ह्या सगळ्यांशी कनेक्ट होता येतं. त्याच्यामुळे या सगळ्या याच्यातनं मला एकच सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगावंसं वाटेल की अजिबात स्वतःवरती दया दाखवू नका. बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ, लव्ह युअर सेल्फ, आणि तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि यू हॅव दॅट मॅजिक टू क्रिएट एनिथिंग इन युअर लाईफ. सो जस्ट डू वॉट एव्हर यू वॉन्ट. सो थँक्यू सो मच समिधा, खरंच मनापासून आभार. आणि फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड डेफिनेटली आवडला असणार आहे, कारण समिधाने खूप सोप्या पद्धतीने, खूप छान पद्धतीने तिचे विचार मांडलेले आहेत. आणि हा पॉडकास्ट, हा एपिसोड हा नुसता पॉडकास्ट आणि एपिसोड नसून आध्यात्मक बैठक, बौद्धिक बैठक आणि विचारांची देवाणघेवाण यामध्ये करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे, बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. सो आजचा हा एपिसोड तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा. आणि येस, आणि आमचा हा चॅनल मज्जा पिंक सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.